मेरे चर्च में नया काम, मेरे चर्च में नया काम, मेरे चर्च में नया काम। आइए मिलकर बोले प्रभु, ओ मेरे चर्च में नया काम, मेरे नया काम कर प्रभु। Do something new in my life, something new in my life, something new in my life. Oh Lord, I am मिलकर गाए बोले, do something new in my life, something new, something new in my life. Oh Lord, I cannot do without you, cannot do without you, cannot do without you. Oh Lord, I cannot do without you, cannot do without you. Yes, Father, cannot do without you. Oh Lord, do something new, do something new. Yes, my Father, something new in my life, something new in my life. Oh Lord, आइए अपने जीवन से बोले new in my life, दिल की गहराई के साथ in my life, something new in my life. Oh Lord, मेरे दिल में नया काम, मेरे दिल में नया काम, मेरे दिल में नया काम कर प्रभु। मेरे दिल में नया काम, मेरे दिल में नया काम, मेरे दिल में नया काम कर प्रभु। आइए जोरदार ताली बजाते हुए उस प्रभु को स्वागत करेंगे। आइए जोरदार ताली बजाते हुए let's celebrate the name of Jesus. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. क्या आप लोग खुश हैं? क्या खुश हैं? चेहरे पे दिखते हैं खुशी चेहरे पे मुस्कुराहट दिखती है। मुस्कान की चमकान क्या बोलते हैं ना, बोलते हैं, काफी सुना होगा ना, तो मुस्कान की चमकान हमारे चेहरे में दिखने पाए। आमीन। प्रेज द लॉर्ड। आइए, क्या आप लोग उसके प्रभु के नाम को जपने के लिए रेडी है? हाँ, उसके नाम को जपेंगे, उसके नाम को बार बार हम दोहराएंगे। उसने मुक्ति दिलाई, उसने शांति दी हमें, इसलिए हम उसको पुकारेंगे ना। मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। बोले ओ मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। आप लोग कहे बोलो मुक्ति दिलाए यीशु नाम, ओ शांति दिलाए यीशु नाम। आइए यीशु नाम का बोले, बोले मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। यीशु दया, यीशु दया का बहता सागर, यीशु दया का बहता सागर, ओ यीशु दया का बहता सागर, यीशु दया का बहता सागर, ओ यीशु है दाता महान, यीशु है दाता महान, यीशु दाता महान, ओ यीशु है दाता महान, यीशु है दाता महान। इसलिए कहेंगे बोले मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। बोलो मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। बोलो यीशु, यीशु नाम, 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 यीशु नाम। बोलो
बोलो मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, बोलो मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। चरणी में, ओ चरणी में तूने जन्म लिया, यीशु बोले चरणी में तूने जन्म लिया, चरणी में तूने जन्म लिया यीशु, चरणी में तूने जन्म लिया, ओ सूली पर किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे, ओ सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम। इसलिए बोलेंगे बोलो मुक्ति दिलाए यीशु नाम, वो शांति दिलाए यीशु नाम, बोलो मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। क्रूस पर अपना खून बहाया, बोले क्रूस पर अपना खून बहाया, ओ क्रूस पर अपना खून बहाया, क्रूस पर अपना खून बहाया, ओ सारा चुकाया दाम, सारा चुकाया, सारा चुकाया, सारा चुकाया दाम, सारा चुकाया। इसलिए किस से बोले मुक्ति दिलाए यीशु नाम, ओ शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, बोलो मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को मिटाने, ओ हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को मिटाने, ओ यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ, ओ यीशु हुआ बलिदान मेरे लिए आपके लिए, यीशु हुआ बलिदान। इसलिए बोले बोलो मुक्ति दिलाए यीशु, ओ शांति दिलाए यीशु नाम, बोलो मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, बोले 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 मुक्ति, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को, आइए पीछे बोले हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को मिटाने, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, बोले यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान। इसलिए बोलेंगे मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, ओ मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, बोले मुक्ति दिलाए, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, बोले मुक्ति दिलाए यीशु नाम, यीशु दया का, यीशु दया का बहता सागर, यीशु दया का बहता सागर, ओ
यीशु दया का बहता सागर, यीशु दया का बहता सागर, ओ यीशु दाता महान, यीशु है दाता महान, ओ यीशु है दाता महान, ओ यीशु है दाता महान। इस गली शामिल का बोले मुक्ति दिलाए यीशु नाम, वो शांति दिलाए यीशु नाम, बोले मुक्ति दिलाए यीशु नाम, वो शांति दिलाए। यीशु नाम, फिर से बोलेंगे मुक्ति दिलाए यीशु नाम, ओ शांति दिलाए यीशु नाम, ओ मुक्ति दिलाए। यीशु नाम, आइए उसके नाम को छापे, दिलाए यीशु नाम, फिर से बोलेंगे मुक्ति दिलाए। यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, क्रूस पर अपना खून बहाया, क्रूस पर अपना खून बहाया, ओ क्रूस पर अपना खून बहाया, क्रूस पर अपना खून इसने बहाया, सारा झुकाया दाव, सारा झुकाया दाव, सारा झुकाया मेरे लिए, सारा झुकाया, इसे मैं बोलूंगा मुक्ति दिलाए, झुकते हुए वो शांति दिलाए, ओ मुक्ति दिलाए, शांति दिलाए सुना, ओ बोले मुक्ति दिलाए, शांति दिलाए, फिर से बोले मुक्ति दिलाए, यीशु नाम, ओ शांति दिलाए यीशु नाम, फिर से बोले मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, ओ यीशु नाम, 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 फिर से बोले यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, फिर से बोले यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, मुक्ति दिलाए, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, ओ मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, ओ बोलो मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, बोलो 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 मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, बोलो मुक्ति दिलाए। आप लोग आइए, यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, ओ मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। धन्यवाद। मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। हमें शांति कहाँ से मिलती है? कहाँ से मिलती है? कहाँ से मिलती है? आवाज नहीं आ रही आप लोगों की? आमीन, है ना? तो उसकी रब की होवे सन्ना हम गाएंगे। इस गीत को गाते हुए हम मिलकर गाएंगे इस गीत को, और खुशी के साथ, जोश के साथ, है ना? ऐसा मरे हुए नहीं गाना, मजा नहीं आएगा। वी आर सेलिब्रेटिंग, हाँ, हम लोग सेलिब्रेट कर रहे हैं, है ना? Okay, we are entering new season, huh? This is a new beginning, okay? So let's celebrate and enter, okay?
Amen. Praise the Lord. रब की होवे सना हमेशा, रब की होवे, ताली बजा दो, रब की होवे सना हमेशा, रब की होवे सना। फिर से बोले रब के, रब के। सब लोग गाए, सभी को आता है गीत को गाए। फिर से रब के हमेशा, ओ रब की होवे मदा सराए, रब के होवे मदा सराए, उसके नाम के सना, उसके नाम के रब की होवे सना, रब की नाम की सना हमेशा, रब की होवे सना, रब के होवे सना हमेशा, रब की होवे सना। झुमते बोले रब की होवे, रब की होवे सना हमेशा, रब की होवे सना। रब के घर में होवे सिताइश, ओ रब के गाए, ओ उसके सना, उसकी नागे सना हमेशा, रब की होवे सना, रब की नागे सना हमेशा, रब के होवे सना, रब की होवे सना हमेशा, रब के होवे सना, रब के होवे सना हमेशा, रब के होवे सना। जय के जोर से फूको नसेंगे, जय के जोर से फूको नसेंगे, तब पर तबला बजा, बद बीन बजा हमेशा, रब की होवे सना, बद बीन बजा हमेशा, रब के हालेलुया, रब की होवे सना हमेशा, रब की होवे सना, रब के होवे सना हमेशा, रब की होवे सना। दादा साथ सुपरागिनी छेड़ो, दादा साजो पे की छेड़ो, दफ और तबला बजा, दफ और तबला बजा हमेशा, रब की होवे सना, दफ और तबला बजा हमेशा, रब की होवे सना, रब की होवे सना हमेशा, रब की होवे सना। बांसुरी पर सुना सुरे सुरेली, बांसुरी पर सुना सुरे सुरेली, जन जन झांझ बजा, जन जन झांझ बजा हमेशा, रब की होवे सना, रब के झांझ बजा हमेशा, रब की होवे सना, बोले 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 रब के होवे सना हमेशा, होवे सना, ओ रब की होवे सना हमेशा, रब की होवे सना। सारे
सारे मिलकर ताली बजाओ, जोर ताली बजाओ, ओ सारे मिलकर ताली बजाओ, बजाए बजाए ताली बजाए, गाओ रब की सना, गाओ रब की सना, हमेशा रब की होवे होसन्ना, रब की सना, हमेशा रब की होवे होसन्ना, गाओ रब की सना, हमेशा रब की होवे होसन्ना, रब की होवे सना, हमेशा रब की होवे होसन्ना, रब की होवे सना, हमेशा रब की होवे होसन्ना, ए बांसुरी पर सुना सुरे सुरेली गाय, ओ बांसुरी पर सुना सुरे सुरेली, जन जन झांझ बजा, जन जन झांझ बजा, हमेशा रब की होवे होसन्ना, जन जन झांझ बजा, हमेशा रब की, ओ जन जन झांझ बजा, हमेशा रब की होवे सना, हालेलुया रब की होवे सना, हमेशा रब की होवे सना, सारे मिलकर ताली बजाओ, जोरदार, सारे मिलकर ताली बजाओ, जोरदार ताली बजाए, गाओ रब की सना, गाओ रब की सना, हमेशा रब की होवे होसन्ना, रब की सना, हमेशा रब की होवे होसन्ना, गाओ रब की सना, हमेशा रब की होवे सना, गाओ रब की सना, हमेशा रब की होवे सना, ए रब के घर में होवे सिताइश, बोले ओ रब के घर में होवे सिताइश, उसको तो सना, उसकी नाम दो सना, हमेशा रब की होवे सना, रब की नाम सना, हमेशा रब की होवे सना, उसकी नाम सना, हमेशा रब की होवे सना, बोले रब की होवे सना, ओ रब की होवे, आए वाले बोले बोले रब की होवे सना, हमेशा रब की होवे सना, ओ रब की होवे सना, हमेशा रब की होवे सना, फिर से बोले रब की होवे सना, हमेशा रब की होवे सना, ओ रब की होवे सना, हमेशा रब की होवे सना, रब की होवे सना, हमेशा रब की होवे सना, praise the Lord, praise the Lord, hallelujah, praise the Lord, amen, praise the Lord, praise the Lord, amen. मुझे नहीं पता ये एक आप लोग के शायद से नया गीत हो सकता है, ये काफ़ी पुराना गीत है, मैं जब नॉर्थ इंडिया में हम लोग बहुत लोग अक्सर हर चर्च में ये गीत को गाते हैं, और अगर आपको आता है तो मेरे साथ गाएगा। ये गाना ऐसा है कि वी आर एंटरिंग टू वॉर जोन, ओके। तो हम लोग कैसा युद्ध के मैदान में सैनिक लोग कैसे जाते हैं,
यूथ के मैदान में सब लोग तैयार होके जुलूस निकालते हैं। जुलूस पता है ना, कितने लोग जुलूस पता है? हिंदी वर्ड है उर्दू। हाँ, जुलूस मतलब एक यात्रा निकाल रहे, ओके, एक मार्चिंग कर रहे। तो उस तरह एक गीत है, मलयालम से हिंदी में ट्रांसलेट हुआ है। मैं यीशु के साथ नूर में चलूंगा, दिन और रात उसके पीछे मैं कितने लोग आता है? पीछे चलूंगा आता है? जिन लोग आते हैं मेरे साथ गीत गाएगा, मेरे को हेल्प चाहिए। ओके, तो हम लोग ऐसे ही नहीं गाना, ठीक है? वी आर मार्चिंग, ओके, ठीक है? हम लोग जुलूस में जा रहे हैं, ठीक है? वी आर मार्चिंग, ओके, वी आर मार्चिंग, है ना? तो ये गीत को गाते हुए परमेश्वर के नाम की महिमा करेंगे, ओके? मैं यीशु के साथ नूर में चलूंगा, दिन और रात उसके पीछे मैं चलूंगा, पीछे चलूंगा, फतह पाऊंगा, यीशु मेरा। फिर से गाएंगे। ओ मैं यीशु के साथ नूर में चलूंगा, दिन और रात उसके पीछे मैं चलूंगा, नूर में चलूंगा, पाऊंगा, यीशु मेरा मुझे मसलूम। फिर से बोलेंगे। ओ यीशु के साथ चलूंगा, दिन और रात उसके पीछे मैं चलूंगा, नूर में चलूंगा, पीछे चलूंगा, मेरा मसलूम। चलते 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 नूर में यीशु के साथ, चलते चलते यीशु के साथ, ओ नूर में रहूंगा, फतह पाऊंगा, मैं नूर में चलता चलूंगा। ओ चलते चलते नूर में यीशु के साथ, ओ चलते चलते यीशु के साथ, ओ नूर में रहूंगा, फतह पाऊंगा, मैं नूर में चलते चलते बोलेंगे। ओ चलते चलते नूर में यीशु के साथ, चलते चलते यीशु के साथ, ओ नूर में मैं रहूंगा, फतह पाऊंगा, मैं चलता चलूंगा, मैं यीशु के साथ नूर में चलूंगा, दिन और रात उसके पीछे मैं चलूंगा, पीछे चलूंगा, पीछे चलूंगा, यीशु मेरा मुझे मसलूम। फिर से बोलेंगे। मैं यीशु के साथ नूर में चलूंगा, दिन और रात उसके पीछे मैं चलूंगा, नूर में चलूंगा, पीछे चलूंगा, यीशु मेरा मुझे मसलूम। चलते 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 नूर में यीशु के साथ, चलते चलते यीशु के साथ, ओ नूर में रहूंगा, फतह पाऊंगा, मैं नूर में चलता चलूंगा। मैं यीशु के साथ नूर में चलूंगा, हो अंधेरी रात डरूंगा, गाऊंगा, दिल से गाऊंगा, यीशु मेरा मुझे मसलूम। मैं यीशु के साथ नूर में चलूंगा, हो अंधेरी रात डरूंगा, मैं उठाऊंगा, दिल से गाऊंगा, यीशु मेरा मुझे मसलूम। चलते 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 यीशु के साथ, चलते चलते यीशु के साथ, ओ नूर में रहूंगा, फतह पाऊंगा, मैं नूर में चलता चलूंगा। मैं यीशु के साथ, यीशु के साथ नूर में लूंगा, दिन और रात उसके पीछे मैं चलूंगा, पीछे चलूंगा, पीछे चलूंगा, यीशु मेरा मुझे मसलूम। चलते 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 नूर में, आइए गाए गाए, चलते यीशु के हाथ नूर में मैं रहूंगा, फतह पाऊंगा, मैं ओ मैं यीशु के साथ नूर में चलूंगा, हो अंधेरी रात में न डरूंगा, मैं उठाऊंगा, दिल से गाऊंगा, यीशु मेरा मुझे मसलूम। चलते चलते यीशु के साथ, चलते चलते यीशु के साथ, ओ नूर में रहूंगा, फतह पाऊंगा, मैं चलता रहूंगा। फिर से बोलेंगे। ओ चलते चलते नूर में
यीशु के साथ ओ चलते चलते यीशु के साथ ओ नूर में रहूंगा, फतह पाऊंगा, मैं नूर में चलता चलूंगा, ओ मैं नूर में चलता चलूंगा, ओ मैं नूर में चलता चलूंगा, चलते 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 और यीशु के साथ ओ चलते चलते यीशु के ओ साथ नूर में रहूंगा, फतह पाऊंगा, मैं नूर में चलता चलूंगा, ओ चलते चलते यीशु के साथ ओ चलते थामते यीशु के साथ नूर में रहूंगा, फतह पाऊंगा, मैं नूर में चलता चलूंगा, नूर में चलता चलूंगा, आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से, हर एक चीज जिसमें हो प्राण यहोवा की आराधना कर, बोले ओ आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से, हर एक चीज जिसमें हो प्राण यहोवा की आराधना कैसे बोलेंगे, आराधना हो, आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से, हर एक चीज जिसमें हो प्राण यहोवा की आराधना करे, यहोवा राफा वो है तेरा चंगाई देने वाला, चंगा करता हाथों से छूकर हाथों उसके पास, यहोवा राफा वो है तेरा चंगाई देने वाला, चंगा करता हाथों से छूकर हाथों उसके पास, बहता उसका लहू क्रूस के तले, बहता उसका लहू क्रूस के तले, आए जो उसके पास देता वो छुटकारा, आए जो भी उसके पास, आए जो उसके पास ओ देता वो छुटकारा, तो बोलेंगे क्या, आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से, हर एक चीज वो जिसमें हो प्राण यहोवा की आराधना करे, आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से, हर एक चीज जिसमें हो प्राण यहोवा की आराधना करे, यहोवा शालोम वो है तेरा शांति देने वाला, अवधि आशीष से वो भरेगा तेरे जीवन को, यहोवा शालोम वो है तेरा शांति देने वाला, अवधि आशीष से वो भरेगा तेरे जीवन को, महासागर जैसे बादल में खोले का द्वार, महासागर जैसे बादल में खोले का द्वार, पाप और श्राप यीशु के लहू से, पाप श्रापों के दूर यीशु के लहू से, आराधना आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से, हर एक चीज जिसमें हो प्राण यहोवा की आराधना करे, आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से, हर एक चीज जिसमें हो प्राण
यहोवा की आराधना करे। यहोवा निस्सी वो है तेरा विजय देने वाला। शत्रु तेरे घेरेंगे तुझको, तू न घबराना। यहोवा निस्सी वो है तेरा विजय देने वाला। शत्रु तेरे घेरेंगे तुझको, तू न घबराना। देख तेरे सामने प्रभु ने दे दी विजय। देख तेरे सामने प्रभु ने दे दी विजय। छुटकारा केवल यीशु ही में है। छुटकारा केवल यीशु ही में है। इसलिए बोलिए आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से। हर एक चीज जिसमें हो प्राण, यहोवा की आराधना करे। हो आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से। हर एक जीव जिसमें हो प्राण, यहोवा की आराधना करे। यहोवा राफा वो है तेरा चंगाई देने वाला। चंगा करता हाथों से छूकर हाथों उसके पास। यहोवा राफा वो है तेरा चंगाई देने वाला। चंगा करता हाथों से छूकर हाथों उसके पास। बहता उसका लहू क्रूस के तले, बहता उसका लहू क्रूस के तले। आए जो उसके पास देता वो छुटकारा। आए जो भी उसके पास, आए जो उसके पास देता वो छुटकारा। इसलिए बोलेंगे आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से। हर एक जीव जिसमें हो प्राण, यहोवा की आराधना करे। आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से। हर एक चीज जिसमें हो प्राण, यहोवा की आराधना। फिर से आराधना, आराधना हो आत्मा से, सच्चाई से। हर एक चीज जिसमें हो प्राण, यहोवा की आराधना कर। आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से। हर एक चीज जिसमें हो प्राण, यहोवा की आराधना करे। यहोवा ने से वो है तेरा विजय देने वाला। शत्रु तेरे घेरेंगे तुझको, तू न घबराना। यहोवा ने से वो है तेरा विजय देने वाला। शत्रु तेरे घेरेंगे तुझको, तू न घबराना। देख तेरे सामने प्रभु ने दे दी विजय। देख तेरे सामने प्रभु ने दे दी विजय। छुटकारा केवल यीशु ही में है। ओ छुटकारा केवल यीशु ही में है। आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से।
चीज जिसमें हो प्राण, यहोवा की आराधना करें। हालेलुया, 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 तालियों के साथ വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് എഴുതപ്പെട്ട സോങ് ആയത്. ये ऐसे एक गीत है जो बहुत सालों पहले लिखी गई थी. എന്നാൽ ചില നാളുകൾക്ക് മുമ്പ് ക്രിസ്തുവിൽ എൻ്റെ സ്നേഹിതൻ അതിനകത്തൊരു 4 വരി എഴുതി ചേർത്തു. पर कुछ साल पहले ही मसीह में मेरे एक मित्र है, उन्होंने इस गीत के साथ 4 पंक्तियों को जोड़ लिया. ക്രിസ്തുവിൽ പ്രസിദ്ധനായ ഭക്തവത്സലൻ എഴുതിയ പാട്ടാണ്. और जो है मसीह में बहुत ही प्रशंसित है, उनका नाम परमेश्वर के दास भक्त वत्सलन है. അദ്ദേഹം മലയാളത്തിലാണ് ആദ്യം എഴുതിയത്. उन्होंने ये गीत पहले मलयालम में लिखा, അത് പിന്നെ ഇന്ത്യയിലെ എല്ലാ ഭാഷകളിലേക്കും ട്രാൻസ്ലേറ്റ് ചെയ്തു. और फिर भारत में अनेक भाषाओं में उस जो है गीत को परिभाषित किया गया. ഇന്ത്യ ക്യാമ്പസ് ക്രൂസൈഡ് എന്ന് പറയുന്ന അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഒരു സുവിശേഷ സംഘടനയുടെ
മ്യൂസിക്കൽ ഡിപ്പാർട്ട്മെന്റിന്റെ ഹെഡായിരുന്നു അദ്ദേഹം. और वो जो है इंडिया के जो है कैंपस क्रूसेड के एक जो है सेवकाई के वो हेड थे. എന്നാൽ ചില വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് അദ്ദേഹത്തോട് അനുവാദം ചോദിച്ചിട്ട് ക്രിസ്തുവിൽ എൻ്റെ സഹോദരൻ സാം ജോസഫ് കുമരകൻ 4 വരികൾ അതിനകത്ത് എഴുതി. और जो है उनके जो है अनुमति से जो है मसीह में मेरे जो भाई है साम जोसेफ, उन्होंने इस गीत के साथ और भी थोड़ी पंक्तियां को जोड़ दिया. അത് മലയാളത്തിൽ മാത്രമേ എഴുതിയിട്ടുള്ളൂ. और उन पंक्तियों को केवल मलयालम में ही अभी तक लिखा गया. പാടിയായിരുന്നു 4 വരികൾ ഒത്തിരി ഹൃദയത്തെ തൊടുന്ന വരികളാണ്. पर वो जो 4 पंक्तियां हैं वो दिल को छूने वाली पंक्तियां हैं. കർത്താവിന്റെ ദാസി പറഞ്ഞു ലാസ്റ്റ് സൺഡേ അത് പാടി. और परमेश्वर की दासी ने कहा कि पिछले रविवार हमने उस गीत को गाया था. അവൻ ആർക്കും കടക്കാരനല്ല. ये परमेश्वर किसी के भी प्रति कर्जदार नहीं है. അവൻ ആർക്കും ബാധ്യതയല്ല. वो किसी के लिए भी एक भार नहीं है. അവനെ പറയാൻ ആരുമില്ല. और उस परमेश्वर के समान कहने के लिए और कोई नहीं है. അവനെ പോലെ ആരാധ്യൻ उस परमेश्वर के जैसा कोई नहीं है. ഓ उस परमेश्वर जैसा आराध्य मैं और कोई नहीं है. 4 വരികൾ ശ്രദ്ധിച്ചേ. इन 4 पंक्तियों को ध्यान दीजिए. അവൻ ആർക്കും കടക്കാരനല്ല. ये परमेश्वर किसी का भी कर्जदार नहीं है. പിതാവിന് പോലും അവൻ കടക്കാരനല്ല. पिता के प्रति भी वो कर्जदार नहीं है. ആയിരുന്നു. वो पहले कर्जदार പക്ഷെ था, കാൽവറിയിൽ കയറിയതോടുകൂടി ആ കടവും തീർന്നു. पर कलवरी में जो है जाने के बाद वो कर्जा भी चुका दिया. അവൻ ആർക്കും കടക്കാരനല്ല. वो किसी का भी कर्जदार नहीं है. ആർക്കും ഒരു ബാധ്യതയല്ല. वो किसी के लिए भी एक भार नहीं है. അവനെ പോലെ പറയാൻ ആരുമില്ല. उसके समान कहने के लिए और कोई है नहीं. അവനെ പോലെ ആരാധിക്കാൻ കൊള്ളാവുന്നവൻ ആരുമില്ല. और उसके जैसा आराधना के योग्य और कोई नहीं है. മലയാളത്തിൽ നിങ്ങൾ അതിനകത്ത് നോക്കി പാടാൻ പറ്റുമെങ്കിൽ പാടുക. मलयालम में अगर आप देखकर गा सकते हो तो मेरे साथ आप ये गाए. ആ വരികൾ നമുക്കൊന്ന് ഏറ്റു പറയാം കർത്താവിനോട്. हम इन पंक्तियों को जो है परमेश्वर के प्रति गाए. ആമേൻ. കടക്കാരനല്ല, അവനാർക്കും ബാധ്യത അല്ല. അവനൊപ്പം പറയാൻ ആരുമേയില്ല. അവനെ പോലാരാധ്യനില്ല. അവനൊപ്പം പറയാൻ ആരുമേയില്ല. അവനെ പോലാരാധ്യനില്ല. അവനാർക്കും കടക്കാരനല്ല. അവനാർക്കും ബാധ്യതയല്ല. അവനാർക്കും കടക്കാരനല്ല. അവനാർക്കും ബാധ്യതയല്ല. അവനൊപ്പം പറയാൻ ആരുമേയില്ല. അവനെ പോലാരാധ്യനില്ല. അവനൊപ്പം പറയാൻ ആരുമേയില്ല. അവനെ പോലാരാധ്യനില്ല.
ചുമ്മാ കൈ ഉയർത്തല്ലേ. आप ऐसे ही अपने हाथ को ना उठाएं. ദൈവസാന്നിധ്യം നീ അനുഭവിക്കുന്നെങ്കിൽ അത് നിന്റെ ഇമോഷനുകളെ തൊടും. अगर परमेश्वर की उपस्थिति ने आपको छुआ है तो वो आपके भावनाओं को भी छुएगा. നിന്റെ ഇമോഷനുകളെ തൊട്ടിട്ടില്ലെങ്കിൽ എൻ്റെ അർത്ഥം നീ ദൈവസാന്നിധ്യം അനുഭവിച്ചിട്ടില്ല. और उस उपस्थिति ने अगर आपके भावनाओं को नहीं छुआ है तो सच में आपने परमेश्वर की उपस्थिति को अनुभव नहीं किया. ചിലർ ഇവിടെ കരയുകയായിരുന്നു. कुछ लोग यहाँ पर रो रहे थे. ചിലരെ ദൈവം ശരീരത്തിൽ സ്പർശിക്കുമായിരുന്നു. और कुछ लोगों को परमेश्वर शरीर में छू रहा था. ചിലർ ജോയ് കൊണ്ട് നിറഞ്ഞു. कुछ लोग आनंद से भर रहे थे. മനസ്സിനൊരു ഫ്രീഡം അനുഭവിച്ചു. कुछ लोगों ने मन में आजादी को अनुभव किया. എനിക്കറിയാം ദൈവസാന്നിധ്യം ഇവിടെ ഉണ്ട്. मैं जानता हूँ परमेश्वर की ഞാൻ उपस्थिति അത് यहाँ है. അനുഭവിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക. मैं वो अनुभव कर रहा हूँ. അത് ഞാൻ കയറി വന്നപ്പോൾ മുതൽ അത് അനുഭവിക്കുന്നുണ്ട്. और मैं यहाँ आया तभी से मैं उस उपस्थिति को अनुभव കാരണം कर रहा കർത്താവ് हूँ. നമ്മളെ വിസിറ്റ് ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുക. क्योंकि परमेश्वर हमसे मुठभेड़ कर रहा है. ഇത് വെറുതെ കളയല്ലേ. इस मौके को व्यर्थ ना कर देना. ചില മിനിറ്റ് കൂടെ कुछ मिनट और നിങ്ങളുടെ ആദരം തുറന്ന് अपने जुबान खोल അന്യഭാഷയുടെ ഈ സാന്നിധ്യത്തെ ഒന്ന് ഹോസ്റ്റ് ചെയ്താട്ടെ. अन्य भाषा में बातें വാ करते തുറന്ന് हुए അന്യഭാഷ പറയണം. इस उपस्थिति के मेजबानी करें. मुंह खोलकर अन्य भाषा में बातें അടുത്ത് करें. നിൽക്കുന്നവർ അത് കേൾക്കട്ടെ. आपके पास बैठे हैं वो അവരോട് उस आवाज को അനുഭവിക്കേണ്ടത്. सुने. അവരോട് वो भी उस അനുഭവിക്കണം. अनुभव को करें. शालाबाराबा सादेरे में शालारा. Thank you, Lord. അന്യഭാഷ ലഭിക്കാത്തവർ ദൈവത്തെ സ്തുതിച്ചോണ്ടിരുന്നാട്ടെ. जिनको भी अन्य भाषा की वरदान नहीं है वो परमेश्वर को स्तुति देते रहे. അത് ജോയിയായി മാറട്ടെ. और वो आपके अंदर आनंद भर അത് जाए. പീസായി മാറട്ടെ. आपके अंदर समाधान അത് भर जाए. ഹാപ്പിനെസ് ആയി മാറട്ടെ. आपके अंदर खुशी भर जाए. അത് ഫ്രീഡമായി മാറട്ടെ. आपके अंदर आजादी में അത് प्रकट हो जाए. കറേജായി മാറട്ടെ. आपके लिए धैर्य में प्रकट हो ഓ जाए. ഇതൊരു പുതുക്കപ്പെടുന്ന നിമിഷമാകട്ടെ. ये समय वो रहे जहां पर आप नए बन रहे हो. ആത്മാവിറങ്ങി പുതുക്കട്ടെ. आत्मा उतर कर आपको नया कर दे. നിനക്ക് പറ്റിയ വീഴ്ചകളിൽ നീ മനം നൊന്തിരിക്കേണ്ട നിമിഷമല്ല ഇത്. ये वो क्षण नहीं है जहां पर आप अपने गलतियों को सोचकर निराशित बैठे रहे. നിന്റെ ലേസിനെസ്സിൽ മനം നൊന്തിരിക്കേണ്ട നിമിഷമല്ല ഇത്. आपके आलसीपन में निराशित होकर बैठने का समय नहीं है ये. നിന്നെ കുറിച്ച് ചിന്തിക്കുന്ന ഇടുങ്ങിയ ചിന്താഗതി മാറ്റിവെക്കേണ്ട നിമിഷമാണ് ഇത്. आप अपने बारे में जो छोटा सोच रखते हो उसे तोड़ने का समय है ये. ആത്മാവ് നിന്നെ പുതുക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. पवित्र आत्मा आपको नया करना चाहता है. പുതിയ ലെവലിലേക്ക്, एक नए स्तर पर, പുതിയൊരു തലത്തിലേക്ക്, एक नए ओहदे पर. ഓ നിന്നെ പൊക്കിയെടുക്കാൻ ആത്മാവ് ആഗ്രഹിക്കുന്നു. पवित्र आत्मा आपको उठाकर ले जाना चाहता ആത്മാവിൽ है. പ്രതികരിച്ചാട്ടെ. पवित्र आत्मा में आप प्रतिक्रिया അന്യഭാഷയിൽ करें. പ്രതികരിച്ചാട്ടെ. अन्य भाषा में प्रतिक्रिया करे. ओ शानाबा सांदेरे लाबासे आराबाला बशांदला सांदेरा बाला ओ रेबेका सांदेरा बाला ओ राबाला बशांदला बासिया लाब्रा दारे सांदेरा बाले लाबारा साथा ora balande rabazande alabare rabala ora masanta rababa uda bala bara bala bara basadara uda bala baba Shabala baraba sandaraba hala marabala bara huda bala babara kadaraba huda barabala arabala barabala kadaraba raba huda bala baba shabala bara kadara madada
Asabala baribala barabala kada. Uda bala bana vaida bala ragada. Uda bala baba shabala barakada. Hada bala bana ribala barabana. Uda bala bana vaida bala ragade. Usabala baba rabala barabana. Uda bala bara rabala barakadana. Hada bala bara ribala barabalaba. Uda bala bana vaida bala ruda bala. Atakala bana rikada la beredere. Asatala bara rubala bara bala kadara bana. Atala rikadala. Atala rebalaba. Atala bara baba. Atala re shaba. Ataba rikalebe. Ataba ribalaba. Udabala baraba. Vaida bala baraba. Asakale baraba. Utabala baraba. Atabala daraba. Adabale de rebe. Azekerebe laba. Araba baba baba. Utabala baraba. Atabala kadara. Utabala baraba. Azatala baraba. Atabala baraba. Ataraba raba. Azekerebe raha. Atale karababa. Araba lamanama. Areba shabdarebe. Areba sekerebe. Alaba shatalaba. Atabarikalaba. Adibalai baraba. Veraba lamdare. Azekeribanaba. Oshemelam toro. Avala sekala. Utabale sade. Areba sekerebe. Utaba shabderebe. Araba setaraba. Utale marababa. Atala marababa. Adase katarebe. Adamarabalaba. Adabalade. Udabalabaraba. Udabalabaraba. Adabaladara. Udabalabara. Udabarekerebe. Araba seterebe. Adabalataraba. Adabalabaraba. Udabalabaraba. Vaidabaledaraba. Arabaladaraba. Aseteraba. Udabasekala. Udabalatere. Azekeribelebe. Udabalasata. Ebalabarababa. Udebarabalata. Ashabaramborobo. Areba sekerebe. Arebo sheterebe. Alababalaba. Udabalabaraka. Alabalabaraba. Alabalabaraba. Udabalabaraba. Alarerekerebe. Azekerebelebe, orobolabaraba, alabalase, atararakada, olabalabana, alabalebara. Shabalabarabane, orebesekerebe, ulabalambara, arabalabarabalabo, ulabalakada, ulabalabaraba, ribalabarabalaba, adabalabaraba, ligalalavaidabara. Udabalabaraba ribalabaragada adakatarabala ribalabarabarah udabalabaraba shabdarabarabara udabalabaraba vaidabalaragada adabalabaraba ribalabaragada adabala
ഞങ്ങൾ അടുത്തു വരുന്നു. प्रभु हम आपके पास आते हैं. ഞങ്ങളെ തൃപ്തിപ്പെടുത്താൻ അങ്ങേക്ക് മാത്രമേ കഴിയൂ. और प्रभु केवल आप ही हमें तृप्त कर सकते हो. ഞങ്ങൾ അങ്ങയുടെ വകയാ. हम आपके हैं അങ്ങ് ഞങ്ങളുടേതാ. और आप हमारे हो. ഞങ്ങളുടെ നടുവിൽ അങ്ങ് വന്നത് ഞങ്ങളെ വെറുതെ വിടാനല്ലല്ലോ. आप हमारे बीच हमें आकर खाली हाथ भेजने के लिए नहीं आए हो. വേണ്ടതെല്ലാം ഇവർക്ക് നൽകണമേ. प्रभु जो भी जरूरत है वो सब आपके बच्चों को देना. അടിയന് തരണമേ. और प्रभु मुझे ഈ പട്ടണത്തിൽ ഞങ്ങൾക്ക് നിലനിൽക്കണമെങ്കിൽ അങ്ങയുടെ പകർച്ച ഞങ്ങൾക്ക് ആവശ്യമാണ്. इस नगर में अगर हमें बने रहना है तो हमें आपके उंडेलपन की जरूरत है. അങ്ങ് ഞങ്ങളെ പകരണം. और प्रभु आप हमारे ऊपर उंडेलना. ഹന്നി അതുകൊണ്ടാണ് ആലയത്തിൽ വന്ന് പകർന്നത്. और इसलिए हन्ना ने जो है आलय में आकर अपने हृदय को उंडेला. അവൾ അവിടെ ഹൃദയം പകർന്നപ്പോ जब हन्ना ने अपने हृदय को उंडेला നീ സ്വർഗം അവൾക്ക് പകർന്നല്ലോ. और आपने उसको स्वर्ग बदले में दिया. ഞങ്ങൾക്ക് സ്വർഗം പകർന്നു തരണം. और प्रभु आप स्वर्ग हमें उंडेल कर दे. അപ്പൊ ആര് രോഗിയായിട്ട് ഉടനെ തിരിച്ചു പോകല്ലേ. पिता यहाँ से कोई भी रोगी रहकर लौट कर ना जाए. ആരും സങ്കടപ്പെട്ട് ഉടനെ തിരിച്ചു പോകല്ലേ. यहाँ से कोई भी दुखी होकर लौट कर ना जाए. ആർക്കും ബുദ്ധിമുട്ട് അത് ചുമന്നുണ്ട് അവർ തിരിച്ചു പോകല്ലേ. और प्रभु जिनके अंदर भी तकलीफ है वो उन्हें लेकर यहाँ से लौट कर ना जाए. എല്ലാത്തിനും ഒരു പരിഹാരം നീ അവിടുന്ന് കൽപ്പിക്കണം. उस सभी के लिए आप प्रभु एक जो है नतीजे को यहाँ ऐलान करना. കർത്താവെ കീഴടങ്ങാത്ത ഒരു മാനസിക മണ്ഡലം ഞങ്ങൾക്കുണ്ട്. प्रभु ऐसा एक मानसिक स्तर है हमारे अंदर जो कब्जे में नहीं आता. അത് നിമിത്തം ഞങ്ങളുടെ ജഡത്തെ അത് പിടിച്ചടക്കാൻ നോക്കുന്നു. और उसके कारण वो बहुत बार हमारे शरीर को वो नियंत्रित करना चाहते हैं. അതുകൊണ്ട് ആ മാനസിക മണ്ഡലത്തെ കീഴടക്കുന്ന ശബ്ദം ഇന്ന് ഇറങ്ങണം. और इसलिए आज उस मानसिक स्तर पर कब्जा करने वाला आपका आवाज उतर कर आए प्रभु. थैंक यू जीसस. ഞങ്ങൾക്കൊരു ജയജീവിതം വേണം. प्रभु हमें एक विजयी जिंदगी चाहिए. നീ ഒരു ജയജീവിതം ഞങ്ങൾക്ക് ഓഫർ ചെയ്തത്. और आपने हमको एक विजय की जिंदगी दान में दी. ആ ജയത്തിൽ ഞങ്ങൾക്ക് വളരണം. और उस विजय में हम आगे बढ़ना चाहते हैं. മുറ്റു സമർപ്പിക്കും. हम पूर्ण रूप से समर्पित करते പ്രാർത്ഥന हैं. ഘട്ടത്തിന് प्रार्थना सुना इसके लिए धन्यवाद. യേശുവിൻ നാമത്തിൽ यीशु मसीह के नाम में मांगते हैं. ആമേൻ. आमेन. കരങ്ങൾ അടിച്ച് ദൈവത്തിന് മഹത്വം. तालियों के साथ परमेश्वर को महिमा देंगे. ആമേൻ. ആമേൻ. താങ്ക് യു വർഷിപ്പ് ടീം. ദൈവം നിങ്ങളെ അനുഗ്രഹിക്കട്ടെ. वर्शिप टीम धन्यवाद. परमेश्वर आपको आशीषित रखे. വളരെ ആഴമായ നിലയിൽ ദൈവസാന്നിധ്യത്തെ ഹോസ്റ്റ് ചെയ്തതിന് കർത്താവ് നിങ്ങൾക്ക് കൂടുതൽ ബലം തരട്ടെ. परमेश्वर की उपस्थिति का आप मेजबानी करते हो. परमेश्वर उसके लिए अपना प्रतिफल आपको दे. ഞാനുള്ള കാര്യം പറയാം. നമ്മൾ സ്വസ്ഥമായിട്ട് ഉറങ്ങുന്നവർ ഇവരാരും ഉറങ്ങുന്നില്ല. देखो मैं आपको कहता हूँ हम जितने आराम से सोते हैं उतने आराम से कोई और सो नहीं पाते. ആമേ. आमीन. അതറിയണമെങ്കിലേ നമ്മളെ ഒരു 150 ചിന്തയും കൊണ്ട് വണ്ടിയെ പോകുന്ന സമയത്ത് ആ റോഡറമ്പിൽ സകല ഓടയുടെ സൈഡിൽ സുഖമായിട്ട് കിടന്ന് ഒരാൾ ഉറങ്ങുന്ന കാണാം. देखो आपको अगर कोई टेंशन है तो आप दिक्कत है तो आप ये देखो कि हम जब गाड़ी से गुजर रहे हैं वहां ही रास्ते के पास एक व्यक्ति आराम से सो रहा है. അവൻ്റെ യാചകനാ. वो भिखारी है. അവൻ്റെ സ്വസ്ഥത നമുക്കില്ല. उसके जिंदगी में जो आराम है वो भी हमारे अंदर नहीं है. അവന് ഫാമിലി ഇല്ല, उसको अपना परिवार नहीं है, മക്കളില്ല, बच्चे नहीं है, കൊച്ചുമക്കളില്ല, जो है पोते नहीं है, നാളെ ജോലിക്ക് പോകണമെന്നുള്ള ചിന്തയില്ല. और कल काम पर जाना है ये भी कोई चिंता नहीं है. ഇവിടെ ഓഫീസിൽ ഇറങ്ങുമ്പോൾ ഇന്ന് എന്തുവാ
CEO എന്തുവാ അവരെന്തുവാ ഇതാ വെപ്രാളമാണ് നമുക്ക്. यहाँ पे रोज लोग काम पर जाते हैं, निकलते समय ही सोचते हैं कि आज सीईओ क्या बोलेगा, बॉस ഞാൻ क्या പറഞ്ഞ बोलेगा। പിടികിട്ടുന്നുണ്ടോ? കർത്താവ് നമുക്ക് വേണ്ടതാ തന്നേക്കുന്നത്. प्रभु ने हमारे जरूरत की बातें हमको दी है। ആമേൻ. आमेन। രണ്ട് റൂഡ് മാനേജറെ വെച്ചോണ്ടല്ലേ ഓൾവിനെ നീ ഇങ്ങനെ ഒതുങ്ങി. और दो थोड़े कठोर मैनेजर को आपके ऊपर रखा, इसलिए पासवान ऑलविन इतने बदल पाए। നമ്മളെല്ലാം അങ്ങനെ ഒതുങ്ങി. हम सब वैसे ही बदलावट हमारे अंदर आया है। ആമേൻ. आमेन। ജോമൻ ഈ കഴിഞ്ഞ ജോലി ചെയ്യുന്നതിന് മുമ്പ് വരെയുള്ള ജോലിയിൽ എവിടെ പോയാലും ശരിയാകത്തില്ല. और जोमोन जो है इसके पहले जो काम था उनके उसके पहले जहां पर भी जाता था जो है कोई बदलावट नहीं आता था। അടുത്ത ജോലി കയറിയപ്പോഴത്തേക്ക് അവൻ പ്രിപ്പയർഡ് ആയി, ബെസ്റ്റ് എംപ്ലോയി ആയി. पर अगले काम पर जब वो आ गए तब वो वहां के सबसे अच्छे कर्मचारी എങ്ങനെ ആയി? कैसे बने? സ്പെഷ്യൽ കോളേജിൽ പോയോ? क्या वो खास कॉलेज में गए? മറ്റേ എക്സ്പീരിയൻസ്. उनका पहला का अनुभव। ഇത് കർത്താവ് ചെയ്യുന്നതാണ്. ये परमेश्वर हमारे जिंदगी में अनुमति देता है। ആമേൻ. നിന്നെ പോക്കി യൂറോപ്പിൽ വിടാൻ കർത്താവിന് വയ്യാഞ്ഞിട്ടല്ല. देखो ऐसा नहीं कि परमेश्वर आपको यूरोप में नहीं भेज सकता। കർത്താവിനറിയാം നിന്റെ റൂട്ട് ഇവിടുന്ന് അങ്ങോട്ട് മാറ്റിയാൽ നീ ആരാകും. परमेश्वर जानता है अगर आपके मार्ग को यहाँ से वहां बदल दिया तो आप कैसे बन जाओगे। നീ രണ്ടാഴ്ച ചർച്ചിൽ വരാതിരുന്നാൽ നീ എന്തോ ആകും. കർത്താവിന് അതറിയാം. और आप अगर कलीसिया में 2 हफ्ते नहीं आएंगे तो आप क्या कैसे बन जाओगे ये प्रभु जानता है। ആമേൻ. നീ ആരെ കല്യാണം കഴിച്ച ആരാകുമെന്ന് കർത്താവിനറിയാം. आप किससे शादी करोगे और फिर कैसे बन जाओगे ये प्रभु जरूर जानता है। ആമേൻ. आमेन। ചിലരെ ഒതുക്കാനും कुछ लोगों को ठीक करने के लिए, ചിലരെ നന്നാക്കാനും कुछ लोगों को अच्छा बनाने के ചിലരുടെ लिए, ഭൂതം പുറത്താക്കാനും कुछ लोगों के अंदर की दुष्ट आत्मा അതിനൊക്കെ को അദ്ദേഹം निकालने के लिए കുടുംബജീവിതം തന്നെ. इस विषयों के लिए परमेश्वर ने पारिवारिक जिंदगी दी അതുകൊണ്ട് है। അതൊക്കെ മനസ്സിലാക്കി അങ്ങ് ജീവിക്കണം. इसलिए ये सारी बातों को समझकर जिंदगी जीना। ആമേൻ. आमेन। ആമേൻ. आमेन। വന്നില്ല വന്നില്ല എല്ലായിടത്തൊന്നും. ആമേൻ. कुछ लोग आमीन नहीं बोल रहे हैं। ആമേൻ. ഞാനിതെന്തിനാ ये പറഞ്ഞെന്നറിയാം? मैं आपसे क्यों कह रहा हूँ? കർത്താവിന് തെറ്റു പറ്റത്തില്ല. क्योंकि परमेश्वर से कभी भी कोई गलती नहीं होती। മനുഷ്യന് അനുസരണക്കേടുകൾ വീഴ്ചകൾ ഒക്കെ ഏത് സമയത്തും വരാം. क्योंकि हम मनुष्य हैं, हमसे गलतियां होती है, हम पराजित होते हैं, ये सारी कमी घटिया हमारे अंदर आएगी। അങ്ങനെ വരാത്ത വിശുദ്ധന്മാരാരെങ്കിലും ഉണ്ടെന്ന് കൈ ഉയർത്തിക്കും. ऐसा कोई पवित्र व्यक्ति है जिनके जिंदगी में कोई कमी घटी, पराजय, गलती नहीं हुई है तो अपने हाथ को उठाए। ആരുമില്ല. ऐसा कोई नहीं है। നമ്മൾ പിന്നെ വിശുദ്ധരായത് നീതീകരണം പോലും നമ്മുടേതല്ല, കർത്താവിൻ്റെതായതുകൊണ്ട്. और हमको पवित्रता मिलने का भी कारण परमेश्वर की धार्मिकता है, जो भी अपने मेहनत से नहीं प्रभु ने सामने से दिया है। നമ്മൾ വിശുദ്ധരായവരായിരുന്നെങ്കിൽ, നമ്മളായതാണെങ്കിൽ നമുക്ക് അതിനകത്ത് പിടിച്ചു നിൽക്കാൻ പറ്റും. अगर हम अपने मेहनत से पवित्र बने हुए होते तो हम वहां पर अपने बल पर रुक पाते, പക്ഷെ നമ്മളല്ല. पर हम वैसे पवित्र नहीं നമ്മൾ बने हैं। വിശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ടവരാ. हमें पवित्र बनाया गया है അതുകൊണ്ട് അത് സൂക്ഷിച്ചേ പറ്റൂ. और इसलिए उसे ध्यान से उसे संभालना होगा। ആമേൻ. आमेन। ഇത്രയും പേരേ ഉള്ളെങ്കിലും इतने ही लोग हैं तो भी ഇപ്പം കാഹളം ധ്വനിച്ചാൽ अगर अब भी परमेश्वर की तुरई फूकी जाएगी, ഇവിടെ നിന്ന് यहाँ से നമുക്കെല്ലാവർക്കും കൂടി ഒരുമിച്ച് പോകണം. हम सब एक साथ उसके आगमन में जुड़ जाए। ഒരാൾ നഷ്ടപ്പെടരുത്. एक भी व्यक्ति नष्ट नहीं होना है। ആമേൻ. आमेन। ആമേൻ. രണ്ട്, दूसरी बात, ഇവിടെ 10 മിനിറ്റ് ജീവിച്ചുള്ളതിലും यहाँ पर अगर आप 10 मिनट ही जिंदा ഈ हो तो भी ഭൂമിയിൽ ദൈവം നമുക്ക് അനുഭവിച്ച എല്ലാ നന്മയും അനുഭവിക്കണം. परमेश्वर ने इस धरती पर हमको दिया हुआ सारे आशीषों को हमें अनुभव അത് करना है। നമുക്കുള്ള. वो हमारे लिए है। നമുക്ക് തുടക്കം മുതലേ ഈ വെല്ലുവിളികളും കഷ്ടപ്പാടുകളും ഉണ്ടെങ്കിൽ ഏതെങ്കിലും അത് കണ്ടേനെ. और शुरुआत से ही अगर हमारे जिंदगी में कष्टता और दिक्कताएं सही में रहना था
तो एदन वाटिका में भी वो दिखाई देता। ബൈബിളിൽ സഭയിൽ അതുണ്ടെന്ന് എഴുതിയിട്ടില്ല. और बाइबल में ऐसा नहीं लिखा है कि कलीसिया के लिए वो है, പക്ഷെ വ്യക്തിപരമായ ജീവിതത്തിൽ അതുണ്ടെന്ന് എഴുതിയിട്ടുണ്ട്. पर व्यक्तिगत जिंदगी में कष्टता है ऐसा वचन कहता है। സഭ തോട്ടമാ. पर क्योंकि कलीसिया ആ वाटिका, തോട്ടത്തിൽ ആർക്കും കളിക്കാൻ उस പറ്റത്തില്ല. वाटिका में कोई खिलवाड़ नहीं ഒരു कर सकता, വെല്ലുവിളിക്കും കളിക്കാൻ कोई പറ്റത്തില്ല. भी चुनौतियां नहीं खेल सकती। आमेन। आमेन ആമേൻ. आमेन। പിടികിട്ടുന്നുണ്ടോ? क्या आप समझ पा रहे हो? നിങ്ങൾ നോക്ക്, ബൈബിളിൽ പത്രോസിനെ തൊടാം, സഭയെ തൊടാൻ പറ്റത്തില്ല. देखो बाइबल में आप देखो, लोग पौलुस को छू सकते हैं, पत्रोस को छू सकते हैं, कलीसिया को छू नहीं सकते। പത്രോസിനെ ആമത്തിലിടാം, സഭയെ ഇടാൻ പറ്റത്തില്ല. और पत्रोस को वो जंजीर में रख सकते हैं, कलीसिया को नहीं रख पाते। പോളിനെ ഇടാം, पौलुस को भी डाल सकते हैं, ശീലാസിനെ ഇടാം, सिलास को भी बंदीगृह में പക്ഷെ ആ डाल सकते സഭയെ हैं, ഇടാൻ പറ്റത്തില്ല. पर वो कलीसिया को नहीं डाल सकते। എന്ന് പറഞ്ഞാൽ उसका मतलब ഒരു പത്രോസിനെ പിശാചു തൊട്ടാൽ अगर शैतान ने एक पत्रोस को छू लिया, അവനെ പുറത്തു കൊണ്ടുവരുന്ന സഭയെ ദൈവോടെ പുറത്തു നിർത്തും. और उसके बदले लाने वाले कलीसिया को परमेश्वर बाहर लाके रुकाएगा। ആമേൻ. आमेन। അതാ നമ്മൾ. और हम वो है, ഒരെണ്ണത്തിനെ തൊട്ടാൽ अगर एक को छुआ നമ്മൾ പുറത്തുണ്ട്. हम बाहर रुके हैं, നമ്മൾ അവനെ പുറത്തു കൊണ്ടുവരും. अंदर जो है उसे हम बाहर आमेन। लाएंगे। आमेन। അതാ സഭ. और वो है कलीसिया। ഒരുവൻ ഞെരുങ്ങിയാൽ अगर एक जन की जिंदगी में कमी घटी आए, നമ്മൾ ഇവിടെ ഉണ്ട്, हम यहाँ पर നമ്മൾ हैं, അവനെ പുറത്തു കൊണ്ടുവരും. हम उसे बाहर लाएंगे। ആമേൻ. ഒരുവൻ രോഗിയായാൽ अगर एक रोगी बन നമ്മൾ जाए, ഇവിടെ ഉണ്ട്, हम यहाँ हैं, നമ്മൾ അവനെ പുറത്തു हम കൊണ്ടുവരും. उसे बाहर लाएंगे। എത്ര പേര് അത് വിശ്വസിക്കുന്നു? कितने लोग विश्वास करते हैं? आमेन। आमेन। അല്ലാതെ അവന്റെ കയ്യിലിരിപ്പ് കൊണ്ട് പറ്റിയതാന്ന് പറഞ്ഞിട്ട് ഒഴിവാക്കുന്ന അല്ല സഭ. कलीसिया वो नहीं है जो वो व्यक्ति जो दिक्कत में जा रहा है उसे देखकर ऐसा बोले कि उसे अपने जो है हाथ के कर्म का फल मिला है। ആമേൻ. ഞാൻ പറഞ്ഞ പിടി കിട്ടിയോ? आमेन। വീഴ്ച വന്നിട്ടുണ്ട്. गलतियां हुई हैं। നമ്മുടെ കൂട്ടത്തിൽ ഒരാൾ വീണാൽ अगर हमारे बीच में से एक അത് व्यक्ति അവന്റെ पराजित हो വീഴ്ചയല്ല, जाए, वो केवल उस व्यक्ति की पराजय नहीं, നമ്മുടെ വീഴ്ചയാ. वो हमारा पराजय है। यस। ആരും ആമേൻ പറഞ്ഞില്ല. സഭയിൽ ഒരുവൻ തളർന്നാൽ, कलीसिया में अगर कोई कमजोर हो जाए, അത് സഭയുടെ തളർച്ച. वो कलीसिया की कमजोरी बन जाती है। പിടികിട്ടിയോ? क्या आप समझ पाए? പിടികിട്ടിയോ? അതുകൊണ്ട് നമ്മൾ പോയി അങ്ങ് എല്ലാത്തിനകത്തും പോയി തല കുത്തി വീഴുവല്ല ചെയ്യണ്ടേ. उसका मतलब ये नहीं कि सभी विषय में जाके दखलंदाजी करें ഞാനൊന്ന് പാപം ചെയ്തത് സഭയുടെ കുഴപ്പമല്ലേ, और അങ്ങനെ പറയല്ലേ. ऐसा नहीं सोचे कि मैं जाके पाप करूं, वो तो फिर कलीसिया का दिक्कत बन जाएगा। അല്ല, ऐसा അതല്ല ഞാൻ नहीं, പറഞ്ഞത്. ऐसा नहीं बोल रहा। പിശാച് ഒരുവനെ ഒതുക്കാൻ ശ്രമിച്ചാൽ, अगर शैतान एक व्यक्ति को सीमित रखना അവൻ चाहे വീണ് പോയാൽ, और अगर वो पराजित हो പിശാച് जाए, അവനെ പിടിച്ചാൽ, शैतान ने अगर उसे पकड़ പിശാച് लिया, അവനെ തകർത്താൽ, अगर शैतान ने उसे तबाह അത് कर അവന്റെ दिया, കുഴപ്പമാന്ന് പറയല്ലേ. ऐसा नहीं बोलना कि वो उस व्यक्ति की നമ്മുടെ गलती കുഴപ്പാ, है, बोलना कि वो हमारी गलती നമ്മുടെ है, കുഴപ്പാ. वो हमारी गलती है। ഞാനൊന്നുകൂടെ പറഞ്ഞത് നമ്മുടെ കുഴപ്പാ. और एक बार कहता हूँ वो हमारी गलती है। എല്ലാവരും സുരക്ഷിതരായിരിക്കേണ്ടത് നമ്മുടെ ആവശ്യം. और इसलिए सभी लोग सुरक्षित रहे, ये हमारी जरूरत है। ആമേൻ. आमीन। നമ്മൾ സിമ്പിളായിട്ട് പറയുന്ന ഒരു വാക്യമുണ്ട്, ഇസ്രായേലിൽ ഒരു ബലഹീനനും ഉണ്ടായിരുന്നില്ല. हम बहुत ही आसानी से एक वचन को कह छोड़ते हैं कि इस्राएल में कोई भी बलहीन नहीं था। ആ വാക്യം ഒന്ന് എടുത്തിടാമെങ്കിൽ, അവരുടെ ഇടയിൽ ഒരു ബലഹീനനും ഉണ്ടായിരുന്നില്ല. उनके बीच कोई बलहीन व्यक्ति नहीं था। ആരുടെ? किनके बीच? ഫറവോന്റെ രാജ്യത്തിൽ നിന്ന് പെസഹ കുഞ്ഞാടിനാൽ അറുക്കപ്പെട്ട് രക്തത്തളി ആചരിച്ചു പുറത്തു വന്ന ആ ജനം. और ये ऐसे झुंड है जो फिरो के उस राज्य में थे, फसह के मेमने को बलिदान देकर उस लहू के द्वारा छुड़ाए गए हुए ये झुंड, ദൈവത്തിന്റെ സ്വന്തം ജനം. परमेश्वर का അങ്ങനല്ലേ अपना लोग। അല്ലേ? यस, ദൈവത്തിന്റെ സ്വന്തം ജനം, परमेश्वर के अपने लोग, ഇസ്രായേൽ ജനം. इस्राएल झुंड, ദൈവം തെരഞ്ഞെടുത്ത ജനം. परमेश्वर ने चुना हुआ झुंड। അവരുടെ ഇടയിൽ उनके बीच ഒരു ബലഹീനനുണ്ട്. कोई निर्बल न था। ആ तब वह इस्राएल को सोना चांदी दिलाकर निकाल लाया। എന്തോ മോനെ? सोना चांदी दिलाकर निकाल लाया। ഒന്നുകൂടെ വായിച്ചേ. तब वह इस्राएल को सोना चांदी दिलाकर निकाल लाया।
കർത്താവ് അങ്ങനെ പുറപ്പെടുവിച്ചെന്നല്ലേ? परमेश्वर ने उनको मिस्र से ऐसे बाहर लाया। 3 എണ്ണം ഉണ്ടെന്നാ പറഞ്ഞേക്കുന്നത്. നിന്റെ കയ്യെ 3 എണ്ണം. പിന്നെ പറയാം. മനസ്സിലായോ? ആര് പുറപ്പെടുവിച്ച? किसने निकाल लाया? परमेश्वर ने। ദൈവം എങ്ങനെ പുറപ്പെടുവിച്ചെന്നാ? कैसे लाया? सोना चांदी दिलाकर। കാളയും പന്നിയും കൊണ്ട് പുറപ്പെടുവിച്ചെന്നാണോ? क्या ऐसे लिखा है कि बैल और सुवर को देकर उन्हें वहां से बाहर लाया? അബ്രഹാമിന്റെ സമ്പത്ത് അതായിരുന്നു. ആടും കാളയും പിന്നെ കഴുതയും കുതിരയും ഇതൊക്കെയായിരുന്നു. क्योंकि इब्राहिम की संपत्ति जो है बैल जो है ऐसे भेड़ बकरी उस रीति में थे. മക്കളായപ്പോഴത്തേക്ക് പൊന്നും വെള്ളിയായി. पर जब उसके पीढ़ी का समय आया वो सोना चांदी लेकर बाहर आए. അപ്പച്ചൻ അങ്ങനായിരുന്നു, അതുകൊണ്ട് ഇങ്ങനെ വേണം. पिता ബൈബിൾ മാറി. देखो आपके पूर्व पिता ऐसे थे इसके लिए ऐसा ബൈബിൾ रहना മാറി. ऐसा वचन नहीं कहता. അപ്പച്ചൻ ആടിനെ പിടിച്ചു, മക്കൾ പൊന്നു പിടിച്ചു. पूर्व पिता भेड़ को लेके आता था, बच्चे सोना चांदी लेकर आ रहे हैं. आमेन. ഹലോ हालेलुया. ഹലോ. ഞങ്ങളുടെ വീട്ടിൽ അങ്ങനായിരുന്നു ഇങ്ങനായിരുന്നു എന്നും പറഞ്ഞുകൊണ്ട് വഴക്കുണ്ടാക്കല്ലേ കേട്ടോ. देखो हमारे घर में ऐसा था वैसा था बोलकर झगड़ा मत करो. ആമേൻ. അവിടെ എങ്ങനെ വേണേ വഴക്കുണ്ടാക്കായിരുന്നു. അപ്പച്ചൻ ആടിനെയാ പിടിച്ചേ, അതുകൊണ്ട് എനിക്ക് പന്നി മതി എന്ന് പറയായിരുന്നു. അല്ല, ഇത് പൊന്നാ പിടിച്ചേ. यहाँ पर भी वो चाहे तो झगड़ा कर सकते थे, पर उन्होंने ऐसा नहीं किया. उन्होंने बोला हमें सोना चाहिए. എനിക്കൊരു സംശയം. मुझे एक शक है. ഇഷ്ടി ഉണ്ടാക്കിയില്ല എങ്ങനെയാടാ ഈ പൊന്ന്? और वो व्यक्ति जो ईंट बनाता था उसके हाथ में सोना चांदी कैसे आया? ഇട്ടിയല്ലേ പിടിച്ചേ? वो पहले ईंट വൈക്കോലല്ലേ അവരുണ്ടാക്കിയത്? और उसके हाथ में घास എങ്ങനെ പൊന്ന് കിട്ടി? हाथ में सोना चांदी कैसे आया? ഇവരിത് പിടിക്കുമ്പോ जब ये ईंट पकड़ रहे थे ഫറവോൻ മിസ്രൈമ്യർ പൊന്നാ ഉണ്ടാക്കിക്കൊണ്ടിരുന്നു. तभी मिस्र सोना बना रहे थे. അപ്പൊ ഇവരുടെ സമ്പത്ത് ഇവർക്ക് കൊടുക്കേണ്ട ശമ്പളം കൊടുക്കാതെ അതുകൊണ്ട് അവർ സ്വത്തുണ്ടാക്കി. तो इस्राएलियों को जो है तनख्वाह देनी चाहिए थी वो रखकर मिस्र लोग संपन्न बन रहे ഇവരെ थे. കൂടുതൽ പണിയെടുപ്പിച്ച് और इस्राएलियों को ज्यादा मेहनत അവർ കൂടുതൽ करवाया സമ്പന്നരായി. और मिस्रेम और संपन्न बन रहे കർത്താവ് थे. പറഞ്ഞു ഇറങ്ങി വരുമ്പോ परमेश्वर ने कहा जब നിങ്ങളുടെ इस्राएल അവന്റെയിലുണ്ട്, जो तुम्हारा है वो मिस्र के അവന്റേത് हाथों में വേണ്ട, है. उनका नहीं चाहिए. നിങ്ങളുടെ അവന്റെയിലുണ്ട്. इस्राएलियों का जो है वो അതുകൊണ്ട് उनके हाथों പോന്നാ में മതി. है. वो लेकर तुम्हें बाहर आना. അവരുടെ ഇരിക്കുന്ന ആടല്ല, उनके हाथ के भेड़ नहीं, അവരുടെ കയ്യിലിരിക്കുന്ന കഴുതയല്ല, उनके हाथ में जो गधे हैं നീ वो नहीं. അധ്വാനിച്ച പണമാ അവിടെ ഇരിക്കുന്നത്. तुमने मेहनत किया वो धन उनके पास സ്വർണ്ണമാ അവിടെ है. वो ഇരിക്കുന്നത്. सोना उनके पास है. അതുകൊണ്ട് പോരെ, वो लेकर तू बाहर അത് आ. നിന്റേതാ. वो तुम्हारा है. ആമേൻ. ഇവിടെ നമ്മുടെ നമുക്ക് വേണം. हमारा जो है वो हमें चाहिए. ഞാൻ അനുഭവിച്ച വെല്ലുവിളിയുടെ എനിക്ക് വേണം. मैंने जिस चुनौती का सामना किया उसका फल मुझे चाहिए. ഞാൻ അനുഭവിച്ച പ്രതിസന്ധികളുടെ എനിക്ക് വേണം. मैंने जिन तकलीफों को अनुभव किया उसमें का फल मुझे चाहिए. आमेन. വിട്ടുകൊടുക്കല്ലേ നിങ്ങൾ. उसे आप हार नहीं मानो. ഒരു വിക്ടിമിനെ പോലാകല്ലേ. एक पीड़ित के जैसे ना रहे. പിടിച്ചടക്കണം, आप उस पर कब्जा करें. അവകാശമാക്കണം. अधिकार से कब्जा करें. थैंक यू जीसस. हालेलुया. ആമേൻ. ലൈഫിൽ 4-5 വർഷം അല്ലെ 10 വർഷം അല്ലെ 15 വർഷം കഴിഞ്ഞ കാലങ്ങളിൽ നീ കഷ്ടപ്പെട്ടു. और आपके जिंदगी में 4, 5 या पिछले 15 साल आपने कष्टता अनुभव की. ഈ വെളിപ്പാടിലോട്ട് നീ കയറിയത് അത് എക്സ്റ്റെൻഡ് ചെയ്യാനല്ല. और आप इस प्रकटीकरण में उसी कष्टता को और बढ़ाने के लिए प्रवेश नहीं किया. ഞാൻ പറഞ്ഞ പടി കിട്ടിയോ? क्या आप समझ पाए? പണ്ട് दूसरी बात, 10 വർഷം നീ കഷ്ടപ്പെട്ടു നിർമ്മലേ. देखो निर्मल आपने 10 साल कष्टता अनुभव നീ വെളിപ്പാടിൽ ദൈവസഭ എന്ന് പറഞ്ഞ വെളിപ്പാടി കയറിയത് ആ കഷ്ടത വലിച്ചു നീട്ടി 30 ആക്കാനല്ല. और आप कलीसिया नामक प्रकटीकरण में उस कष्टता को और 30 साल बढ़ाने के लिए प्रवेश नहीं 10 किए, വർഷത്തിന്റെ കൊയ്ത്ത് കൊയ്യാനാ. पर उस 10 साल के कष्टता का कटनी पाने के लिए. അത് നിനക്ക് തിരിച്ചു കൊയ്യാനുള്ള और സമയം. वो आपको कटनी पाने का समय है. ആമേൻ. आमीन. वाओ. ആമേൻ.
ആമേൻ. ദൂത് പിടി കിട്ടിയോ? क्या वाणी समझ ജോമനെ ഇത് പിടി കിട്ടിയോ? यस എഴുതി അങ്ങോട്ടിടെ. जो भी कष्टता था लिख के रखो. അവിടെ കടന്ന് പിന്നെ ഇവിടെ തുടർന്ന് ആവർത്തിക്കാനല്ല ഇങ്ങോട്ട് വന്ന്. जो पहले देखा था उसे यहाँ पर बढ़ाने के लिए नहीं यहाँ അത് ആവർത്തിക്കാനെങ്കിൽ അവിടെ കടന്നാ മതിയായിരുന്നു. अगर उसे दोहराना था तो पहले स्थान में रहना പിടിക്കാൻ. था. पर यहाँ पर कटनी अनुभव करने के लिए. എന്റെ മറുപടി, और मेरे उत्तर को पाने के लिए, കൊയ്ത്ത്, मेरे कटनी को पाने എന്റെ के लिए, പ്രതിഫലം, मेरे फल को पाने के എനിക്കത് लिए തിരിച്ചു വേണം. मुझे वो चाहिए. आमीन. ശബല ദിയ അടല ബഹസന്ദര അടല ബഹസന്ദര ദിയ. ഓ മൈറ്റി ലോർഡ്, Thank you Holy Spirit. മൈറ്റി ലോർഡ്. ഇനി നോക്കിക്കേ, പുറപ്പെടുവിച്ചു. और उनमें से कोई निर्बल न था. ആ എങ്ങനെ? निर्बल न था. ഞാൻ ചോദിക്കട്ടെ, ഇപ്പൊ അവരാരുടെ കൂടെ നടക്കുന്നത്? अभी वो किसके साथ चल रहे हैं? ഈ ജന ആരുടെ കൂടെ? ये इस्राएल लोग किसके साथ चल रहे हैं? പകല് മേഘസ്തംഭം, सुबह രാത്രി അഗ്നിസ്തംഭം. അതാരാ? और सुबह उनके ऊपर बादल का खंबा है, रात को अग्नि का खंबा है. वो कौन है? അപ്പൊ അവൻ്റെ കൂടെ നടക്കുമ്പോ ദൈവം പറയും ബലഹീനനില്ല. तो जब वो परमेश्वर के साथ चल रहे हैं, परमेश्वर कहता है उनमें से कोई निर्बल नहीं है. അപ്പൊ എന്റെ ചോദ്യം, तो मेरा सवाल, അവന് പുറത്ത് നടക്കുന്നവർക്കോ? और उस उपस्थिति के बाहर चलने वाले लोग, അവർ ബലഹീനരാ. वो निर्बल है. അതിനകത്ത് നടന്നാലോ? पर उस उपस्थिति के अंदर अगर चले तो निर्बल नहीं है. आमेन. ആമേൻ. यस. നമ്മൾ ഇതിനകത്തോട്ട് കയറി നടക്കാൻ പോവാ. तो हम किसके अंदर रुक कर चलने वाले हैं? സാന്നിധ്യത്തിനകത്ത് കയറി നടക്കാൻ. परमेश्वर के उपस्थिति के अंदर रुक कर चलने എത്ര वाले പേര് അത് हैं? വിശ്വസിക്കുന്നു? कितने लोग विश्वास कर रहे हैं? സാന്നിധ്യത്തിനകത്ത് കയറി നടക്കാൻ. उपस्थिति के अंदर रुक कर चलने वाले സാന്നിധ്യത്തിനകത്ത് हैं. കയറി നടക്കാൻ. उपस्थिति के अंदर से चलने वाले हैं. ആമേൻ. आमेन. എന്ന് പറഞ്ഞാൽ വചനത്തിനകത്ത് കയറി നടക്കാൻ. उसका मतलब वचन के अंदर से चलना. വീഴുന്ന ദൈവശബ്ദത്തിനകത്ത് നടക്കാൻ. जो परमेश्वर का आवाज आता है उस आवाज के अंदर से सफर ഓരോ करना. ഞായറാഴ്ചയും, हर रविवार, ഓരോ ശനിയാഴ്ചയും, हर शनिवार, ഓരോ ബുധനാഴ്ചയും, हर बुधवार, ഓരോ വെള്ളിയാഴ്ചയും हर शुक्रवार നീ വിനന്റെ മുമ്പിൽ വീഴുന്ന आपके सामने जो आता है ദൈവമാകുന്ന വചനം, वो परमेश्वर नामक वो वचन, ജഡമെടുത്ത വചനം, और वो वचन जिसने അതിന്റെ शरीर का रूप കൂടെ धारण നീ किया, നടക്കുമ്പോ उसके साथ जब आप चलोगे നീ ബലഹീനനല്ലാതാകും. आप फिर बलहीन नहीं रहोगे. ആമേൻ. आमीन. ആമേൻ. आमीन. ആമേൻ. പക്ഷെ എനിക്ക് ഒരു ചോദ്യം, पर मेरा एक सवाल है आपसे. അവരാരും ആരല്ലായിരുന്നു? वो सब कौन नहीं थे? निर्बल नहीं थे. ബലഹീനന അല്ലായിരുന്നു. निर्बल नहीं थे. പക്ഷെ ആരെങ്കിലും കനാനിലെത്തിയോ? पर क्या इनमें से कोई भी लोग कनान पहुंच पाए? അപ്പൊ ആരോഗ്യം എവിടെ എത്തത്തില്ല? तो आपके आरोग्य से आप कहां नहीं पहुंचोगे? വാഗ്ദത്തത്തിൽ എത്തത്തില്ല. वायदे के देश में नहीं पहुंचोगे. आमीन. ആമേ. ഇതാണ് എന്നെ കർത്താവ് കഴിഞ്ഞ ആഴ്ച പഠിപ്പിച്ചത്. परमेश्वर मुझे पिछले हफ्ते यही सिखा रहा था. ഞാൻ ഓർത്ത് ഇതെല്ലാം ഉണ്ടെങ്കിലേ അവിടെ എത്തൂ. मैंने सोचा ये आरोग्य ये सब रहेगा तो ही मैं वायदे में കർത്താവ് पहुंच എല്ലാം पाऊंगा. ഉണ്ടായിട്ട് കനാനിൽ എത്തിയില്ലല്ലോടാ അവൻ. परमेश्वर ने मुझसे कहा कि उनके पास सब कुछ था फिर भी वो कनान नहीं पहुंच पाए. ഇതെല്ലാം ഉണ്ടായിട്ട് കനാനിലെത്താൻ പറ്റിയില്ലേ? ये सब होने के बावजूद अगर तुम कनान नहीं पहुंच पाए तो ഇതാ പോളിനോട് പറഞ്ഞേ, पौलुस से प्रभु ने यही कहा, എന്റെ കൃപ മതി. मेरी कृपा तुझे काफी है. അത് ബലഹീനതയിൽ തികയുന്ന. तेरे बलहीनता में वो सिद्ध बनकर आती है. നീ അവിടെ എത്തണം. तू स्वर्ग में पहुंचना है. നിന്നെ എനിക്ക് മൂന്നാം സ്വർഗം വരെ കൊണ്ടുപോകണം. मैं तुझे तीसरे स्वर्ग तक ले നിന്നെ जाना എന്റെ चाहता हूं. കൂടെ ഇരുത്തണം. मैं तुझे अपने साथ बिठाना चाहता हूं. അതിന് ബലഹീനത അവിടെ ഇരുന്നാലും കുഴപ്പമില്ല. और उसके लिए बलहीन वहां पर बन के रहे तो भी चलेगा. ഇച്ചിരൊക്കെ കഷ്ടത ശരീരത്തിൽ നല്ലതാ. थोड़ी कष्टता शरीर में ठीक है. അമേൻ. നമ്മൾ നിഗളിച്ചു പോത്തില്ല. हम घमंडी नहीं बन जाएंगे. आमेन. आमेन. കൃപയെ നിൽക്കും. पर हम कृपा में बने रहेंगे. ദൈവത്തോട് അടുത്തു പോകും. परमेश्वर के करीब रह ചില जाएंगे. പ്രശ്നങ്ങൾ നല്ലതാ. कुछ दिक्कतें अच्छी है. ആമേൻ. आमेन. ഒന്ന് പറഞ്ഞ അടുത്തിരിക്കുന്നവരോട്, अपने पड़ोसी से बोलो, ചില പ്രശ്നങ്ങൾ നല്ലതാ. कुछ दिक्कतें अच्छी है. कुछ दिक्कतें अच्छी है. कुछ दिक्कतें ആമേൻ. ആമേൻ. कुछ दिक्कतें अच्छी. ഭാര്യയും ഭർത്താവും കൊണ്ട് ഉണ്ടാക്കുന്ന അടിയല്ല,
ये दिक्कतें जो मैं बोल रहा हूं, पति पत्नी आपस में लड़ाई करते हैं, वो दिक्कतें नहीं। ആമേ അതിനെ അങ്ങ് വിശുദ്ധീകരിക്കല്ലേ. उससे आप पवित्र रूप ना दें। ആമേ അത് ബൈബിളിൽ പറഞ്ഞിട്ടേ ഇല്ല. बाइबल में पति पत्नी लड़ने के बारे में कहा ही नहीं गया है। ഹലോ ഓ ചിലരുടെ ചിരിയുണ്ട്, അവർ കല്യാണം കഴിക്കാത്തോണ്ടുള്ള ചിരിയാ. और कुछ लोग हंस रहे हैं, वो शादीशुदा नहीं है इसलिए हंस रहे हैं। ആഷ്ലി ചിരിക്കുന്നു. പ്രൈസൻ ചിരിക്കാതെ ചിരിക്കുന്ന പോലെ വരുത്തുക. प्रेसन हंस भी रहा है, दोनों प्रेसन हंस भी रहे हैं, हंस भी नहीं रहे हैं। ആമേൻ. പിന്നെ പിന്നെ പെന്തക്കോസ്റ്റിൽ ഞാൻ കേട്ട ഒരു ഇത് ഇപ്പോൾ ചട്ടിയും കലവും ആകുമ്പോൾ തട്ടിയും മുട്ടിയും ഒക്കെ ഇരിക്കും. और मैंने ഒന്നുകൂടെ പറഞ്ഞത് बर्तन है तो आवाजें तो आएंगी, आपस में खटकने की आवाज आएंगी। അത് ദൈവസഭയ്ക്കകത്തില്ല. कलीसिया में वो संविधान नहीं है। आमेन। അത് തൊട്ടടുത്ത മറാഠിയുടെ വീട്ടിൽ കാണും, और आपके पड़ोसी के घर पे वो शायद रहेगा, നമ്മുടെ ഫ്ലാറ്റിലും കാണും. हमारे बिल्डिंग में रहेगा, നമ്മുടെ പാത്രമൊക്കെ ചളുങ്ങാതെ അവിടെ ഇരിക്കണം. पर हमारे घर के बर्तन बिल्कुल भी खराब नहीं होना है। തട്ടിയും മുട്ടിയിരിക്കണ്ട. आपस में लड़ने की जरूरत नहीं है। തട്ടിയും മുട്ടിയിരിക്കാൻ എളുപ്പ വഴി പറയാം. पति की ऐसी कोई बात ऐसी नहीं होनी चाहिए जो पत्नी ना जानती हो, और पत्नी की ऐसी कोई बात नहीं होनी चाहिए जो पति ना जानता हो। ആമേ അതുപോലെ രണ്ടുപേരും അറിയാതെ ഒരു കാര്യവും തീരുമാനിച്ചേക്കും. और जब तक दोनों इकट्ठा मानते नहीं तब तक किसी चीज़ पर फैसला ना ले। 10 രൂപയുടെ ചിലവെന്നെങ്കിലും രണ്ടുപേരും അറിയണം. 10 रुपए भी क्यों ना खर्चा हो, वो दोनों सहमति से करें। ഒരു തീരുമാനം എടുക്കുമ്പോൾ രണ്ട് അഭിപ്രായം വന്നെങ്കിൽ നിങ്ങൾക്കൊരു നബിയുണ്ട്, അവിടെ എത്തണം. अगर एक फैसला आप ले रहे हो और अगर 2 राय आती है तो आपका एक नबी है, आप वहाँ पहुँचे, തെറ്റായ തീരുമാനം എടുക്കല്ല. पर गलत फैसला ना ले। ആമേൻ. ഹെൽത്തി കുടുംബജീവിതം നമുക്ക് വേണം. एक अच्छा पारिवारिक जीवन आपको चाहिए। ആളുകൾ പറയുന്നു ഇത് ഡൈവോഴ്സിന്റെ കാലമാണ്. लोग ऐसे बोलते हैं, देखो डाइवोर्स तो होता है പക്ഷേ आजकल, ഹിസ്നിയനസിൽ ഡൈവോഴ്സ് ഇല്ല. हिस्नियरनेस में डिवोर्स नहीं है, അഡ്ജസ്റ്റ് ചെയ്ത ജീവിതവും ഇല്ല. और एडजस्ट करके जीने वाली जिंदगी भी नहीं है, ഹെൽത്തി ജീവിതം. एक अच्छी जिंदगी। ആമേൻ ആമേൻ. ഇത് തെറ്റിക്കല്ലാരും. ये इसको आप बिगाड़ना नहीं। പെണ്ണും തെറ്റിക്കല്ല, ആണും തെറ്റിക്കല്ല. पति पत्नी दोनों इस चीज को गलत नहीं करना। ആമേൻ ആമേൻ. പിന്നെ ഞാൻ ഒരു കാര്യം കൂടെ പറയാം, ആരും പടങ്ങല്ല. एक और चीज बोलता हूँ, आप नाराज ना होना। വേദപുസ്തകത്തിൻ്റെ ഇത്രയും പറഞ്ഞുകൊണ്ടാ, വേദപുസ്തകത്തിൻ്റെ പ്രമാണം അനുസരിച്ച് इतना बोला तो ये भी बोल देता हूँ, बाइबल के अनुसार ഡ്രൈവിംഗ് സീറ്റിൽ അച്ചാൻ ഇരിക്കട്ടെ, ड्राइविंग सीट पर पति बैठे അമ്മമ്മ സൈഡിലിരുന്നാൽ മതി, और बाजू की सीट पर पत्नी बैठे, മക്കള് അതിൻ്റെ പുറകെ ഇരുന്നാൽ, और बच्चे पीछे वाली सीट पे बैठे। മക്കളെ പിടിച്ച് ഡ്രൈവിംഗ് സീറ്റിൽ വരുത്തുക. बच्चों को ड्राइविंग सीट पे ना बिठाए, അമ്മാമ്മമാർ കയറി ഡ്രൈവിംഗ് സീറ്റിൽ और വരുത്തുക. पत्नियां भी ड्राइविंग सीट पे ना വീടിൻ്റെ बैठे। തല അപ്പനായിരിക്കണം. घर का सर पिता होता है, ഇവിടെ മക്കളാ അതിന് ആമേൻ പറഞ്ഞു. बच्चे लोग आमीन बोल रहे हैं। അല്ല, ഇവിടുത്തെ അമ്മമ്മമാർ അതിന് ആമേൻ പറയണം. ഫൈനൽ ഡിസിഷൻ, ഫൈനൽ വാക്ക് അച്ചായനായിരിക്കണം. तो आखिरी फैसला, आखिरी शब्द, आखिरी राय एक विषय में उस घर के पिता की होनी चाहिए। അത് ഇനി എത്ര വർഷം കഴിഞ്ഞാലും യൂറോപ്യൻ സ്റ്റൈലായാലും ബൈബിളിൻ്റെ പ്രമാണം അതാ. अभी कितना भी साल क्यों ना गुजरे, कितना भी यूरोप का स्टाइल क्यों ना आए, वचन यही कहता है। ആമേൻ ആമേൻ ആമേൻ. ഭർത്താവിന് ഇഷ്ടമില്ലാത്ത ഭാര്യയ്ക്കും ഇഷ്ടമാകണ്ട, ഭാര്യയ്ക്ക് ഇഷ്ടമില്ലാത്ത ഭർത്താവിന് ഇഷ്ടമാണ്. जो पति को नहीं पसंद वो पत्नी को भी नहीं पसंद, जो पत्नी को नहीं पसंद वो पति को भी नहीं पसंद। ആമേൻ. ഞാനല്ലാതെ ഇതൊക്കെ പിന്നെ ആരാ मैं പറഞ്ഞത്? नहीं तो कौन बोलेगा आपसे ये सब बातें। ആമേൻ. Thank you, ഞാൻ പറഞ്ഞ Jesus. പിടികിട്ടിയോ? मैं പക്ഷെ सोचता നിങ്ങൾ हूँ समझ गए। മനസ്സിലാക്കണ്ടേ, ഒരു ബലഹീനതയും ഇല്ലാത്തവൻ കനാനിലെത്തിയില്ല. ऐसे लोग जिनके अंदर कोई निर्बलता नहीं थी, पर ये लोग कनान नहीं पहुंचे। അപ്പം നമ്മുടെ ആരോഗ്യമോ നമുക്ക് കുഴപ്പമൊന്നും ഇല്ലാത്തോ അല്ല സ്വർഗത്തിൽ പോകുന്ന ചീട്ട്. तो इसका मतलब ये नहीं कि आप ताकतवर है, सब कुछ अच्छा चल रहा है, इसका मतलब हम स्वर्ग पहुंच गए।
ഞാൻ ഒരിക്കൽ ഒരാൾ എന്നോട് വന്ന് പറഞ്ഞു, एक बार एक व्यक्ति मेरे पास आया, എനിക്ക് ദൈവകൃപയെ കുഴപ്പമൊന്നുമില്ല പാസ്റ്ററെ. बोलता है, मुझसे बोला कि पास्टर परमेश्वर की दया है, सब कुछ ठीक चल रहा है. പിന്നെ ഞാൻ അങ്ങനെ വലിയ പാവമൊന്നും ചെയ്തില്ല. फिर देखो मैं कुछ ऐसा ज्यादा पाप करता भी അതുകൊണ്ട് नहीं, എനിക്ക് വലിയ കുഴപ്പങ്ങളൊന്നും വരത്തില്ല. इसलिए मुझे ज्यादा तकलीफें नहीं आएंगी. ആമേൻ. അത് ഏത് ബൈബിളാന്ന് എനിക്കറിയത്തില്ല. मैं नहीं जानता वो किस बाइबल के आधार पर मुझसे बात कर रहा था. കർത്താവ് പറയുന്നു, वचन कहता ഞാൻ है, നിങ്ങളെ നീതീകരിച്ചെങ്കിലും मैंने तुमको धर्मी ठहराया है, നിങ്ങൾക്ക് उसके बावजूद इस दुनिया में तुमको कष्ट है. നിങ്ങൾക്ക് എന്തോ ആവശ്യമാ, എന്തോ ഫോർഗീവൻ. आपको क्षमा അതിന്റെ की മലയാളം जरूरत എന്താ? है. അതിന്റെ മലയാളം എന്താ? क्षमा. ക്ഷമ ആവശ്യമാ. आपको അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം എന്തോ? വീഴ്ച വരുമെന്നല്ലേ? आपको ഫോർഗീവൻ എന്ന് क्षमा പറഞ്ഞ ഒരു ഓപ്ഷൻ അവിടെ വെച്ചേക്കുന്നെങ്കിൽ അതിന്റെ അർത്ഥം ഇടയ്ക്ക് വീഴ്ച വരാൻ സാധ്യതയുണ്ടെന്നല്ലേ? अगर परमेश्वर ने क्षमा का एक संविधान रखा है, उसका ये मतलब है कि जिंदगी में शायद कमी घटी आ सकती है. റെക്കൺസിലിയേഷൻ എന്തിനാ അവിടെ വെച്ചേക്കുന്നത്? परमेश्वर से चीजों के सही करना, रिकंसिलिएशन. റിക്കൺസിലിയേഷൻ ഒന്നും എടുക്കാതെ അറിഞ്ഞിരിക്കേണ്ട വാക്കാ. റിക്കൺസിലിയേഷൻ എന്തിനാ വെച്ചത്? പിന്നെ പറഞ്ഞത് എൻ്റെ രക്തം സകല പാപവും പോക്കി. परमेश्वर ने कहा, കാൽവറി മാറ്റി രക്തമാക്കി. പിന്നെ കാൽവറി രക്ഷയ്ക്ക്, പക്ഷെ ശുദ്ധീകരണത്തിന്റെ രക്തം. ഇതെന്തിനാ വെച്ചേ? कलवरी उद्धार के लिए और शुद्धिकरण के लिए उसका लहू, मेल मिलाप, समझौता, सुलह. അപ്പം ഈ ഭൂമിയിൽ ജീവിക്കുന്നത് കൊണ്ട്, സാത്താന്യ ലോകത്തിൽ നമ്മളായിരിക്കുന്നതുകൊണ്ട് വീഴാൻ സാധ്യതയുണ്ട്. क्योंकि हम इस दुनिया में हैं, हमारे अंदर कमी घटी आ सकती है. ആമേൻ. പാപം ചെയ്യാൻ സാധ്യതയുണ്ട്. पाप का वहाँ पे संभावना है. നമ്മുടെ ശരീരം പാപത്തെ കൊതിക്കുന്ന ഒരു ശരീരമാണ്. हमारा शरीर ऐसा शरीर है जो पाप की इच्छा रखता അത് है. വിശുദ്ധിയെ അല്ല കൊതിക്കുന്നത്. हमारा शरीर कभी भी पवित्रता की इच्छा नहीं रखता. ആമേൻ. ആമേൻ. നമ്മളെ ശരീരം കൊണ്ട് നമ്മളൊക്കെ ഇവിടെ പോകുന്നുണ്ട്, ഓഫീസിലൊക്കെ പാർട്ടിക്ക് പോകുന്നവരാ. आप लोग शायद ऑफिस के पार्टी में जाते होंगे. ആമേൻ. ഇപ്പം നമ്മൾ വിശ്വാസത്തിൽ വന്നതിന് ശേഷം ഇതൊന്നും ചെയ്യാത്ത, शायद अभी विश्वास में आने के बाद आप नहीं करते होंगे. നമ്മളൊന്നും ചെയ്യത്തില്ലെന്ന് പറഞ്ഞാൽ അവിടെ ചെല്ലും. പക്ഷേ ആള് കൂടുമ്പോൾ ഒരു കടിക്കും, പിന്നെ ബോധമില്ലാതെ വീട്ടിൽ വരും. हम बोलते हैं कि हम ये कुछ नहीं करते, फिर पार्टी में जाते हैं, फिर कैसे तो एक पैक पी लेते हैं और बिना होश के घर पहुंच जाते हैं. ആമേൻ. ആടിച്ച് വീലായി വരുന്നെന്നായിരുന്നെങ്കിൽ അങ്ങനെ ഒരുങ്ങി പോമോ? ഇല്ല, ടിപ് ടോപ്പിലാ ഒരുങ്ങി പോന്ന്. തിരിച്ചു വരുന്നേ അവിടുന്ന് വലിച്ചു കീറി ഇവിടുന്ന്. ഇടാ, നമ്മുടെ മനസ്സത് വേണ്ടെന്നായിരുന്നു, പക്ഷെ ശരീരം അവിടെ ചെന്നപ്പോൾ അനുവദിച്ചില്ല. देखिए, मन में यही था कि मुझे ये नहीं चाहिए, पर शरीर ने उसकी अनुमति नहीं दी. ആമേൻ. ആമേൻ. ഞാൻ പറഞ്ഞ പിടി കിട്ടുന്നുണ്ടോ? ചില അങ്ങനെ അഫയറിൽ ചെന്ന് വീഴുന്നു. ऐसे लोग अफेयर कर लेते हैं. അല്ലേ? ഓ ഞാൻ ഇല്ല, ओ मैं तो नहीं. പിന്നെ ഒരു കുഴി കാണാൻ നോക്കോ വീഴാൻ. फिर एक खड्डे का इंतजार है कि जाके उड़ी मार ले. അല്ല നിങ്ങൾ അല്ല സിമ്പിൾ. ചിലരൊക്കെ വിചാരിച്ചു വെച്ചാൽ ഒരു പക്ക വിശുദ്ധരാന്ന് പറഞ്ഞു. അല്ലല്ല, നമ്മളെല്ലാരും അങ്ങനെയൊക്കെ തന്നെ. सब लोग ये वो कुछ लोग ऐसे सोचते कि हम बहुत पवित्र हैं. ऐसा അപ്പോൾ नहीं. നമ്മുടെ सबकी ജഡം जिंदगी അങ്ങനെയുള്ളതാ. में- सबकी जिंदगी में कमी घटी है क्योंकि शरीर ही ऐसा है. ജഡം അങ്ങനെയുള്ളതാ. शरीर ऐसा ही है. നിനക്ക് രോഗം വരാത്തത്, तेरे अंदर बीमारी नहीं आ रही, മറ്റു പ്രശ്നങ്ങളില്ലാത്തത്, कोई दूसरा समस्या नहीं आ रहा, മറ്റു പ്രോബ്ലങ്ങളില്ലാത്തത് कोई और तकलीफ नहीं आ रही. വിശുദ്ധനായതുകൊണ്ടല്ല, वो इसलिए नहीं क्योंकि तू पवित्र है, സ്വർഗത്തിന്റെ വാതിൽക്കൽ ചെന്ന് और നിൽക്കുന്നതുകൊണ്ടല്ല. इसलिए भी नहीं कि स्वर्ग तेरा है. എന്റെ ദൈവത്തിന്റെ ദീർഘക്ഷമയാ. वो इसलिए है क्योंकि मेरा परमेश्वर क्षमा करने वाला परमेश्वर है. ആമേൻ. അവൻ ഒരു പ്രതിസന്ധി അങ്ങോട്ട് തന്നാൽ താങ്ങാനുള്ള കപ്പാസിറ്റി നിനക്കില്ല. और वो अगर तुझे एक तकलीफ दे तो वो सहन करने की क्षमता तुझ में नहीं है. ആമേൻ. ആമേൻ. ഞാൻ പറഞ്ഞ പിടി കിട്ടുന്നുണ്ടോ? आप समझ रहे इस बात को? ഞാൻ ചോദിക്കട്ടെ, ഒരു കൊച്ചു പനി വന്ന ആരാധനയ്ക്ക് വരുമോ നമ്മൾ? देखिए, एक छोटी सी अगर बीमारी आए, मतलब वरो, बुखार आए, तो हम कलीसिया सत्य में नहीं आते. വരുമോ? बोलिए, आप वरते। आते हैं? വരുമോ?
പക്ഷെ എല്ലാവർക്കും തരത്തില്ല ദൈവം. पर ये सबकी अवस्था नहीं हो सकती. നിങ്ങളുടെ സഹിക്കാനുള്ള കപ്പാസിറ്റിക്ക് അനുസരിച്ചാണ് ദൈവം തരുന്നത്. आपके सहन करने की क्षमता के अनुसार परमेश्वर आपको ट्रेनिंग देता है. रिमाना दरगसिया शमान दरगसिया ആമേൻ ആമേൻ. रुखांदल रसिया रिमान दरगसिया. ഇപ്പൊ നമ്മൾ ഒരു കാര്യം പ്രാർത്ഥിച്ച് അവസാനിപ്പിക്കാം. अभी हम एक चीज की प्रार्थना कर कर समाप्त करेंगे. ആമേൻ. യേശു ജീവിതത്തിൽ ആദ്യമായിട്ട് ഉപവസിക്കുന്ന മരുഭൂമിയില്ല. यीशु मसीह ने सबसे पहले जो उपवास की वो मरुस्थल में थी. അല്ലേ? പക്ഷേ മരുഭൂമിയിൽ ഉപവസിക്കാൻ പോകുന്നതിന് മുമ്പ് യേശുവിൻ്റെ ലെവല് മാറി. पर उपवास करने से पहले ही परमेश्वर यीशु मसीह का स्तर बदल गया था. എന്ന് പറഞ്ഞു, ആത്മാവിൻ്റെ ഒരു വരവ്, ആത്മാവിൻ്റെ ഒരു നിറവ്, ഇത് രണ്ടും ഉണ്ടായതിനു ശേഷം ഉപവാസം നടത്തും. उपवास शुरू करने से पहले पवित्र आत्मा का उसके ऊपर एक आगमन और पवित्र आत्मा की एक भरपूरी यीशु के ऊपर आई. आमेन. फिर वो उपवास के लिए शुरू किया. അപ്പോൾ അതുകൊണ്ട് നമ്മൾ ഇന്ന് ആത്മാവിനോട് ഹെൽപ്പ് ചോദിക്കാൻ പോവാം. इसलिए आज अभी हम पवित्र आत्मा से मदद मांगने वाले हैं. എന്തും ചെയ്യണമെങ്കിൽ ആത്മാവിൻ്റെ സഹായം വേണം. कुछ भी करने के लिए हमको पवित्र आत्मा की जरूरत है. ആത്മാവിൻ്റെ വിശേഷാൽ കൃപ നമുക്ക് വേണം. पवित्र आत्मा की कृपा चाहिए. പ്രാർത്ഥിക്കാൻ താല്പര്യമുള്ളവർക്ക് എഴുന്നേറ്റിരിക്കാം. जो लोग इच्छा करते हैं ऐसे प्रार्थना करने के लिए आप अपने जगह पर खड़े हो जाएं. എനിക്കൊരു ആത്മാവിനെ വേണം. मुझे पवित्र आत्मा चाहिए. ആത്മാവിനെ വേണം. मुझे पवित्र ഒരു आत्मा നിറവ് चाहिए. എനിക്ക് വേണം. मुझे एक भरपूरी ഒരു चाहिए. നിറവ്, एक भरपूरी ഒരു चाहिए. കൃപ, एक कृपा ഒരു चाहिए. ശക്തി, एक ताकत ഒരു चाहिए. മഹത്വം, एक महिमा ഒരു चाहिए. തേജസ്. एक तेज चाहिए. പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ. പ്രാർത്ഥിക്കാൻ കഴിയുന്നവർ പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ. जो लोग प्रार्थना कर सकते हैं वो നിങ്ങളുടെ प्रार्थना വാ करें. തുറന്ന് പ്രാർത്ഥിക്കണം. आप मुंह खोले और बोले. ചോദിച്ചിട്ടേ പോകാം. अपने मुंह को खोलकर इस चीज के लिए मदद मांगे. ആത്മാവെ എന്നെ സഹായിക്കണം എന്ന് പറ. पवित्र आत्मा मेरी सहायता कर. അപ്പാ നിന്റെ സഹായം എനിക്ക് വേണമെന്ന് പറ. पिता मुझे तेरी सहायता चाहिए. പരിശുദ്ധാത്മാവെ നിന്നെ എനിക്ക് വേണമെന്ന് പറ. पवित्र आत्मा मुझे तेरी मदद की जरूरत है. അടകല ദിയാര ഘടക സിയാദന पवित्र അന്തൽ आत्मा मुझे പ്രൗഢ आप ബാബ चाहिए ബാബ प्रभु. യെസ് पवित्र യെസ് आत्मा आपकी भरपूरी Yes. चाहिए. യാ पिता हमें आपकी जरूरत है. हाँ. पवित्र आत्मा हमें आपके आगमन की और आपके भरपूरी की जरूरत है. Yeah. हम उसके बिना नहीं आगे बढ़ सकते. हम उसके बिना आगे नहीं बढ़ सकते. हमें आपके भरपूरी की जरूरत है प्रभु. पवित्र आत्मा आपकी भरपूरी की जरूरत है. आप हम में पूरा भर जाए प्रभु. हम अपने आप में घट जाए. पवित्र आत्मा आप हमारे अंदर भर जाए. पवित्र आत्मा हम बिल्कुल मर जाए पर आप हमारे अंदर पूर्ण तरीके से भर जाए. आमीन. ओ थैंक यू जीसस. थैंक यू जीसस. ओ ज़मारा बाबा आला बाराबा शाबाला बाबा लेगा. नेक्रो से अटका बेरियांदरा प्रौढबा. रेबे से थे रेबे അപ്പാ बेबे. ഓരോ കുടുംബത്തിന് ചുറ്റും പരിശുദ്ധാത്മാവ് കോട്ട കെട്ടിക്കാട്ടെ. पिता हर एक परिवार के इर्द गिर्द पवित्र आत्मा उस सीमा को बांध दे. അവരുടെ വാഹനത്തിന് ചുറ്റും കോട്ട കെട്ടിക്കാട്ടെ. उनके जो है गाड़ियों के इर्द गिर्द सीमा बांध ले. അവരുടെ ഷോപ്പിന് ചുറ്റും കോട്ട കെട്ടിക്കാട്ടെ. उनके दुकानों के इर्द गिर्द सीमा बांध അവരുടെ ले. ജോലിക്ക് ചുറ്റും കോട്ട കെട്ടിക്കാട്ടെ. उनके काम के इर्द गिर्द सीमा बांध അവര് ले. ശാസിക്കുമ്പോ जब वो डांटेंगे അത് ജയമായി മാറട്ടെ. वो उनके लिए विजय में അവരെന്ത് परिवर्तित हो വാഗൊണ്ട് जाए. പറയുന്നു वो जो मुंह से അത് बोलेंगे സംഭവിക്കട്ടെ. वो वहां पर प्रकट हो जाए. അവർ എന്തിനെ ജയിക്കാൻ वो ആഗ്രഹിക്കുന്നു जिसको जीतना चाहते അത് हैं ഓൾറെഡി ജയമായി മാറട്ടെ. वो वहां पर विजय होकर प्रकट हो അവർക്ക് जाए. വാക്കുകൾ കൊടുത്താട്ടെ. उनके लिए उनको शब्द दे प्रभु. അവർക്ക് വാക്കുകൾ കൊടുത്താട്ടെ. उनको वैसे शब्द दे प्रभु. ദർശനം കൊടുത്താട്ടെ. उनको दर्शन दे. ആത്മാവിന്റെ ശബ്ദം കൊടുത്താട്ടെ. आत्मा की आवाज दे. ആത്മാവിന്റെ ശക്തി കൊടുത്താട്ടെ. आत्मा की सामर्थ दे. ആത്മാവിന്റെ ബലം കൊടുത്താട്ടെ. आत्मा का बल दे. ആത്മാവിന്റെ നിറവ് കൊടുത്താട്ടെ. आत्मा की भरपूरी दे. ആത്മാവിന്റെ ഭരണം കൊടുത്താട്ടെ. आत्मा की प्रभुता दे. അവരെ കീഴടക്കിക്കാട്ടെ. उन्हें कब्जा कर ले. അവർ ആത്മാവിനാൽ ബന്ധിക്കപ്പെടട്ടെ. आत्मा की बंधुआई में आ जाए. आमीन. यस यस यस. उडाबालाबा शाबालाबा. അപ്പാ
അങ്ങയുടെ ആർമി ഇന്ന് പുറപ്പെടുന്നു. पिता आपकी सेना यहाँ से निकल पड़ रही है. ഇന്നലെ ഞങ്ങൾ പ്രാർത്ഥിച്ചു. और हमने कल प्रार्थना ഇന്ന് की. ഞങ്ങൾ ആരാധനയ്ക്ക് ഒരുമിച്ച് കൂടി. आज हम आराधना के लिए इकट्ठा हुए. ഇന്ന് ഞങ്ങൾ സഞ്ചരിക്കുക. हम आज से सफर कर रहे ഞങ്ങൾ हैं. മാർച്ച് ചെയ്യുക. हम आगे बढ़ रहे हैं. ഓരോ കോട്ടകൾ പിടിക്കാൻ പോവാ. हर एक तंबुओं पर कब्जा करने ഈ वाले हैं. ആഴ്ച വ്യക്തിപരമായ കോട്ടകൾ ഇവർ പിടിച്ചടക്കാൻ പോവാ. इस हफ्ते व्यक्तिगत तंबुओं पर हम कब्जा करने वाले हैं. വ്യക്തിപരമായ ജയങ്ങൾ. व्यक्तिगत विजय. വ്യക്തിപരമായ ജയം. व्यक्तिगत विजय. കുടുംബജീവിതത്തിന്റെ ജയം. उनके पारिवारिक जिंदगी का ശാരീരിക विजय. ജയം. उनकी शारीरिक विजय. മാനസിക ജയം. मानसिक विजय. സാമ്പത്തിക ജയം. उनकी आर्थिक विजय. ആരോഗ്യ ജയം. उनके आरोग्य पर എല്ലാ विजय. ജയവും അവർക്ക് കൊടുത്താണ്. वो सब प्रभु आप उनको അത് देना. അവരുടേതായി മാറട്ടെ. वो उनका अपना बन അവരുടെ जाए. സ്വന്തമാകട്ടെ. वो उनका अपना खुद का बन जाए. അവർ ജയാളികളായി वो അങ്ങനെ विजयी വരുന്ന बन जाए. താമസമെങ്കിൽ അടുത്ത ഞായറാഴ്ച വരട്ടെ. आपके आगमन में देरी हो तो विजयी होकर वो अगले रविवार यहाँ पर आए. ആമേൻ. आमेन. പ്രാർത്ഥന ഘട്ടത്തിന് നന്ദി. प्रार्थना सुना इसके लिए धन्यवाद. ജനത്തെ അയക്കുന്നതിന് നന്ദി. आप लोगों को आशीषित भेज रहे हो इसके ഇവരെ लिए धन्यवाद. ബലപ്പെടുത്തുന്നതിന് നന്ദി. उन्हें आप बल दे रहे हो इसके लिए धन्यवाद. യേശുവിൻ നാമത്തിൽ. यीशु मसीह के नाम में मांगते हैं. ആമേൻ. आमेन. ആമേൻ. आमेन.